तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या चर्चेमध्ये. आज आपण चर्चा करतो इयत्ता 10वी गणित भाग 2 वरती आणि 10वी गणित भाग 2 ची एक महत्त्वाची प्रश्नपत्रिका जुलै 2024 ची. जुलै 2024 ची प्रश्नपत्रिका बघतोय, गणित भाग 2 ची महत्त्वाची प्रश्नपत्रिका आहे. या अगोदर आपण ऑलरेडी बऱ्याचशा प्रश्नपत्रिकांवरती चर्चा केली, पण ही प्रश्नपत्रिका विशेष खास आहे. बघा, पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी या प्रश्नपत्रिकेतला पहिला प्रश्न, कुठलीही प्रश्नपत्रिका असू द्या, पहिला जो प्रश्न आहे तो नेहमी बहुपर्यायी असतो. म्हणजे त्या पहिल्या प्रश्नामध्ये एक प्रश्न असतो आणि त्याचे 4 ऑप्शन्स असतात. कौन बनेगा करोडपती सारखं कसं एक प्रश्न त्याचे 4 ऑप्शन. तसा इथं पहिल्यातला ए आहे. पहिल्यातल्या ए मध्ये 4च प्रश्न असतात आणि 4 पैकी 4 सोडवायचे असतात आणि पहिल्यातल्या बी मध्ये 4 असतात. तर हा प्रश्न जरा नीट बघा. काय दिलं या पहिल्या प्रश्नामध्ये? जर त्रिकोण एबीसी व त्रिकोण पीक्यूआर मध्ये शिरोबिंदूच्या एकाच एक संगतीत एबी छेद क्यूआर, बीसी छेद पीआर आणि सीए छेद पीक्यू, तर खालीलपैकी सत्य विधान कुठलं? म्हणजे तीनही बाजूंचं गुणोत्तर सारखं आहे, याचा अर्थ हे दोन त्रिकोण समरूप आहेत. पण या समरूप त्रिकोणांची संगती कुठली असणार आहे बघा. पहिलं बघा, पी क्यू आर आणि एबीसी. आता इथं पी आहे, इथं क्यू आहे, आर आहे. म्हणजे कसा गेलेला आहे? असा गेला, विषय असा झालेला आहे. पण इथं एबीसीचा विचार केला तर एबीसी असा आलाय, एबीसी असा आलाय. म्हणजे ही संगती बरोबर नाही, संगती चुकीची आहे. आपल्याला काय पाहिजे? पी ला सी पाहिजे, आर ला बी पाहिजे संगत आणि क्यू ला ए पाहिजे. आता आपण दुसरी संगती चेक करू. बघा, इथं बघा, पी क्यू आर, पी क्यू आर आणि समोर सी ए बी, सी ए बी. बघा, पी क्यू आर सी ए बी हे करेक्ट आहे. म्हणजे हा दुसरा जो ऑप्शन आहे ही संगती बरोबर आहे. अशा प्रकारे एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो, फक्त संगती चेक करायची होती. पुस्तकामधलाच प्रश्न आहे. बऱ्याचदा प्रश्न पुस्तकातलेच असतात, त्याच्यामुळे पुस्तकातल्या प्रश्नांची तयारी करा. पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे की दोन बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 5.5 व 3.3 सेमी आहे, तर त्यांच्या केंद्रातील अंतर टिंबटिंब आहे. आता त्रिज्या काय बाबा? 5.5 आणि 3.3 सेमी आहे. दोन वर्तुळ बाह्यस्पर्शी आहे. मित्रांनो, जर दोन वर्तुळ बाह्यस्पर्शी असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर म्हणजे त्रिज्यांची बेरीज असते. म्हणजे काय असतं बाबा? समजा मी जर म्हटलं R1 बरोबर माझ्याकडे आहे 5.5 सेंटीमीटर, ओके, R2 बरोबर माझ्याकडे आहे 3.3 सेंटीमीटर. मग केंद्रातील अंतर कसं काढायचं? केंद्रातील अंतर, केंद्रातील अंतर कसं काढायचं की या त्रिज्यांची बेरीज R1 अधिक R2, म्हणजे दोन बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर हे त्यांच्या त्रिज्यांच्या बेरजे इतकं असतं. R1 म्हणजे एका वर्तुळाची त्रिज्या 5.5 अधिक दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या 3.3, दोघांची बेरीज झाली 8.8 सेंटीमीटर. तर आहे का बाबा? यस, बी ऑप्शन करेक्ट आहे. तर हा प्रश्न खूप सोपा आहे मित्रांनो, इथे तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. या प्रकारचा प्रश्न दरवर्षी येतो. कधी कधी प्रश्न पहिल्यातल्या ए मध्ये येऊ शकतो किंवा कधी कधी प्रश्न पहिल्यातल्या बी मध्ये येऊ शकतो. आता इथं बाह्यस्पर्शी आहे, पण कधी कधी आंतरस्पर्शी वर्तुळ पण येऊ शकतो. म्हणजे दोन वर्तुळ बाह्यस्पर्शीच्या ऐवजी बाबा आंतरस्पर्शी आहे. मग आंतरस्पर्शी असतील तर मग केंद्रातील अंतर काय आलं असतं? त्रिज्यांची वजाबाकी. मग 5.5 मधून 3.3 वजा गेले असते तर मग 2.2 उत्तर आलं असतं. म्हणजे इथं फक्त एक शब्द बदलला असता, बाह्यस्पर्शीच्या ऐवजी आंतरस्पर्शी, तर तुमचं उत्तर बदललं असतं, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूयात आपण कुठे गेला बाबा. हे बघा, रेख एबी हा वाय अक्षाला समांतर असून बिंदू ए चे निर्देशक 1, 3 आहेत. ओके, तर बिंदू बी चे निर्देशक काय असतील? ओके बघा, ओके, आयो बाबा, ये क्या हो गया, ये क्या हुआ? बघा, हा झग्गा मग्गा माझ्याकडे बघा, हा आहे आपला एक्स अक्ष. हा उभा जो असतो तो असतो आपल्याकडे वाय अक्ष. ओके, वाय अक्ष. आता एकदम क्लिअर बघा. आता आपल्याला काय सांगितलंय की या ठिकाणी, अरे बापरे, हा कोणता प्रश्न आला? ये गलत हो गया भाई साहब, ये गलत क्वेश्चन आ गया. आपल्याला काय दिले? हा आपल्याकडे बघा आडवा जो आहे आपल्याकडे एक्स अक्ष आहे आणि हा उभा जो आहे आपल्याकडे समजा वाय अक्ष आहे. इथं शून्य असतो, हा एक्स अक्ष, हा वाय अक्ष. याच्यावरचे निर्देशक बाबा समजा 1 आहे, 2 आहे, 3 आहे. इथं समजा 1 आहेत, इथं इथं समजा आपल्याकडे 2 आहेत, इथं 3 आहे, इथे 4 आहे. ठीक आहे. तुम्हाला समजण्यासाठी मी या ठिकाणी काढतोय -1, -2, -1 आणि -2 आणि इथं पकडा -3. आपल्याला काय सांगितलंय? रेख एबी हा वाय अक्षाला समांतर आहे. वाय अक्षाला समांतर म्हणजे उभा असणार आहे, बरोबर? आणि वाय अक्षाला समांतर असून त्यातल्या ए चे निर्देशक 1 आणि 3 आहे. म्हणजे एक्स चा निर्देशक 1, वाय चा निर्देशक 3. म्हणजे इथं आपल्याकडे ए चे निर्देशक 1 आणि 3 आहे. आता ही जी रेषा आहे, रेख एबी आहे, ती कोणाला समांतर आहे? वाय अक्षाला समांतर आहे. म्हणजे इथून जाईल अशा प्रकारे वाय अक्षाला समांतर म्हणजे उभी असणार आहे.
ए चे निर्देशक दिलेत A3, तर बी चे निर्देशक काय असतील बघा. आता एक लक्षात घ्या. समजा मी इथं बी बिंदू घेतला, तर या बी बिंदूचे इथं समजा मी बी बिंदू घेतला, तर त्याचे निर्देशक काय असतील? एक्सचा 1 असेल, वायचा 2 असेल, एक्सचा 1 असेल, वायचा 2 असेल. समजा बी बिंदू मी इथं घेतला, इथे घेतला, तर एक्सचा निर्देशक 1 असणार, वायचा निर्देशक -2 असणार. समजा मी इथं घेतला बी बिंदू, एक्सचा निर्देशक 1च असेल, वायचा निर्देशक -3 असेल. मित्रांनो लक्षात घ्या, वाय अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचा एक्स निर्देशक हा नेहमी एकच असतो, समान असतो. 1 असेल, 2 असेल, काय असेल तो समान असणार आहे, सारखा असणार आहे. फक्त वाय निर्देशक बदलत राहणार आहे. म्हणजे इथं एक्स निर्देशक 1 पाहिजे आणि वाय निर्देशक काहीही असू शकतो. आता याच्यामध्ये एक्स निर्देशक 1 कुठं? डी या ठिकाणी आहे. म्हणजे 1 - 3 हे उत्तर बरोबर आहे. वाय अक्षाला जर समांतर असेल, ए चे निर्देशक 1, 3 असतील, तर बी चे निर्देशक आपल्याकडे काय आले? 1 आणि -3. तर अशा प्रकारे इथं लॉजिक लावायचं होतं. ओके. पुढचा प्रश्न बघा. 10 सेमी बाजू असलेल्या घनाचे घनफळ. मित्रांनो घनाचे घनफळ सूत्र माहिती पाहिजे. सीताफळ घनफळ. घनाच्या घनफळाचं सूत्र काय? बाजूचा घन. लक्षात घ्या. घनाचे घनफळ सूत्र आहे बाजूचा घन, घनफळ काढण्यासाठी. भावड्या बाजू काय? इथं बाजू दिले 10 सेमी. मग करायचा 10चा वर्ग. 10चा वर्ग किती? 100. 10चा घन येणार आहे बाबा. 10चा घन. 10चा घन किती? 1000 सेमीचा घन. घनफळ काढतो ना, 1000 सेमीचा घन किंवा 1000 सेमी घन सेमी असं म्हणू शकतो. आता 1000 घन सेमी हे ऑप्शन करेक्ट आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. घनफळ विचारलं होतं म्हणून घनफळ काढलं. कधी-कधी एकूण पृष्ठफळ विचारलं जाऊ शकतं, तर एकूण पृष्ठफळ काढायचं अशा वेळेस. जसा प्रश्न येईल तसं तुम्ही उत्तर लिहू शकताय. बघा ओके, पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा आता पहिल्यातला प्रश्न क्रमांक बी बघू आपण. पहिल्यातल्या ए मध्ये हे 4 मल्टिपल चॉईस क्वेश्चन होते ते आपण बघितलं. आता पहिल्यातल्या बी मध्ये 4 1-1 मार्काचे प्रश्न असतात. तर ते बघा काय. यातला पहिला प्रश्न इथं मला दिलेला आहे. त्रिकोण एबीसी मध्ये बी बरोबर 90, सी बरोबर 30. बघा बी 90 आहे, सी 30 आहे. याचा अर्थ ए झाला 60 अंश आणि एसी बरोबर 12 आहे. तर मला एबी ची लांबी काढायची. एबी मित्रांनो लक्षात घ्या. एबी बरोबर काय असणार? आता एबी जी आहे ती किती अंश कोणासमोरची बाजू आहे? 30 अंश कोणासमोरची बाजू आहे. 30 अंश कोणासमोरची बाजू या त्रिकोणामध्ये जर बघितलं तर 30 60 90 चा त्रिकोण आहे आणि 30 60 90 च्या त्रिकोणामध्ये 30 60 90 च्या प्रमेयानुसार 30 कोणासमोरची बाजू कर्णाच्या निम्मी असते. ओके. मग इथे लिहिताना आपण काय करू की बाबा त्रिकोण एबीसी मध्ये आपल्याला दिलेला आहे कोण ए बरोबर कोण बघा बी बरोबर आपल्याला दिले 90 अंश, कोण सी बरोबर आपल्याला दिले 30 अंश. याचा अर्थ कोण ए बरोबर आपल्याकडे असणार आहे 60 अंश. मग एक कोण 30 मापाचा आहे, एक 60चा आहे, एक 90चा आहे. म्हणून आपण काय म्हणणार 30 अंश 60 अंश 90 अंशच्या प्रमेयानुसार. प्रमेयानुसार मग या प्रमेयानुसार काय सूत्र होणार बाबा? 30 कोणासमोरची जी बाजू असते जी आहे आपल्याकडे एबी, ही 30 कोणासमोरची बाजू कर्णाच्या निम्मी असते. 1/2 गुणिले कर्ण. आता मला सांगा 1/2 गुणिले कर्ण काय आहे माझ्याकडं? कर्ण माझ्याकडे आहे 12 सेमी. मग 1/2 गुणिले 12 केलं तर बे एक्के बे, बेसक 12. माझ्याकडे उत्तर किती आलं? 6 आलं. तर अशा प्रकारे मित्रांनो मी 6 सेमी या ठिकाणी उत्तर लिहू शकतो. अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो. इथं जर आपल्याला असं पण विचारलं जाऊ शकतो बाबा बीसी काढा. मग बीसी जर मला काढायला सांगितलं असतं तर बीसी किती कोणासमोरची बाजू आहे? 60 अंश कोणासमोरची बाजू आहे. आणि 60 अंश कोणासमोरची बाजू किती असते? वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण. मग इथं लिहायचं वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण 12 आहे. बेसक 12. मग 6 वर्गमुळात 3 आला असतं. हे विचारलं नाही पण विचारलं जाऊ शकतं. 30 60 90 चं प्रमेय खूप महत्वाचं आहे. या कन्सेप्टवर बघा 30 60 90 चे प्रमेय किंवा 45 45 90 चं प्रमेय किंवा अपोलोनियसचं प्रमेय या तिघांपैकी प्रश्न नक्कीच आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला बऱ्याचदा विचारले जातात. यातला दुसरा प्रश्न बघा. या आकृतीमध्ये कंस एमएन हा जो कंस एमएन आहे या कंस एमएनचं माप आपल्याला दिले 70 अंश. तर कोण एमएलएनचं माप मला काढायचं. आता बघा कोण एमएलएन तुम्ही जर नीट विचार केला कोण एमएलएन हा कुठल्या प्रकारचा कोण आहे? हा एक आंतरलिखित कोण आहे मित्रांनो आणि या कोणाचं माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. आंतरलिखित कोणाचं प्रमेय आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. हा कंस जो आहे त्याच्या निम्म असणारे या कोणाचं माप. ओके. एमएलएनचं माप 1/2 गुणिले माप कंस एमएन. एमएन माप कंस एमएन कुठलं प्रमेय?
आंतरलिखित कोनाचे प्रमेय. काय आंतरलिखित, या ठिकाणी आपण लिहू आंतरलिखित कोनाचे प्रमेय. कोनाचे प्रमेय या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल आंतरलिखित कोनाचे प्रमेय. आता मला सांगा 1/2 गुणिले mn किती आहे? या mn चं माप 70 अंश आहे. मग इथं लिहून टाकायचं 70 अंश. आता 2ने 70 ला भाग लावला, झालं बाबा 35 अंश. तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. आता या ठिकाणी एक लक्षात घेणं गरजेचं आहे. कधी कधी तुम्हाला या कोनाचं माप दिलं जाईल 35 आणि सांगितलं जाईल की बाबा या कंसाचं माप काढा. तर तसा सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. कसाही फिरून फिरून विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. हा झाला दुसरा प्रश्न, जिथं आंतरलिखित कोनाचं प्रमेय आपण वापरलं. तिसरा प्रश्न बघा, तिसरा चौथा सोबतच आहेत. साइन थिटा गुणिले कॉस थिटा. सूत्र काय बघा, साइन थिटा गुणिले कोसेक थिटा. साइन थिटा बरोबर आपल्याकडे सूत्र असतं 1 कोसेक थिटा. बरोबर, साइन थिटा बरोबर 1 कोसेक थिटा. मग आता हा कोसेक थिटा भागिले इकडे आला गुणिले, मग काय होईल बाबा, साइन थिटा गुणिले कोसेक थिटा बरोबर 1. म्हणजे साइन थिटा गुणिले कोसेक थिटा बरोबर 1 येईल. विषय संपला. इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. जसं सेक थिटा गुणिले कॉस थिटा विचारलं जाऊ शकतं, उत्तर येते. त्याचबरोबर कोसेक थिटा गुणिले कॉट थिटा विचारलं जाऊ शकतं. सॉरी, कोसेक थिटा गुणिले कॉट थिटा सॉरी टॅन थिटा गुणिले कॉट थिटा विचारलं जाऊ शकतं. उत्तर येईल 1. तर असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो साइन वर्ग थिटा अधिक बॉक्स बरोबर 1. ओके, म्हणजे इथं मध्ये काय येईल, कॉस वर्ग थिटा. किंवा असं येऊ शकतं सेक वर्ग थिटा बरोबर बॉक्स अधिक टॅन वर्ग थिटा. या बॉक्स मध्ये काय आलं पाहिजे, 1 आलं पाहिजे. तर अशा प्रकारे सूत्रांवर आधारित डायरेक्ट तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे आपल्याला सगळी सूत्र आपण पाठ करून ठेवली पाहिजे, समजून घेतली पाहिजे. प्रत्येक सूत्रांवर आधारित आपल्याला एखादं गणित विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे सगळी सूत्र नीट समजून घ्या. या सूत्रांवर ऑलरेडी आपण मागे चर्चा केलेली आहे. तर इथे बघा, वर्तुळाच्या त्रिज्या 4 सेमी आणि कंसाची लांबी. बघा, वर्तुळाची त्रिज्या 4 सेमी आणि वर्तुळ कंसाची लांबी 10 सेमी आहे. तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढा. बघा मित्रांनो, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ, पाकळीचे क्षेत्रफळ. आता इथं सूत्र माहिती पाहिजे. थेट सूत्रांवर आधारित गणित आहे ना मित्रा. सूत्रच जर माहिती नसेल तर गडबड होईल. त्यामुळे सगळी सूत्र नीट पाठ करा, नीट समजून घ्या. बघा काय दिलंय, वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काय बाबा, 2 सूत्र आहे. एक हे थिटा छेद 360 गुणिले पाय आर वर्ग. थिटा दिलाय का इथं, नाही दिला. आणि दुसरं सूत्र आहे कंसाची लांबी गुणिले त्रिज्या भागिले 2. कंसाची लांबी दिले, त्रिज्या दिले, मग ते सूत्र वापरा. कंसाची लांबी, कंसाची लांबी गुणिले त्रिज्या, कंसाची लांबी गुणिले त्रिज्या भागिले 2. ओके, बघा कंसाची लांबी किती दिले बाबा, 10 सेमी, गुणिले त्रिज्या किती दिले, 4 आणि भागिले 2. आता बघा, बे के बे, बे दुने 4, बरोबर. 10 आपल्या जागेवर आणि गुणिले 2, 10 दुने किती झालं, 20 सेमीचा वर्ग किंवा 20 चौ सेमी तुम्ही या ठिकाणी म्हणू शकताय. तर अशा प्रकारे तुम्ही वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढू शकताय. पण याच्यासाठी मला सूत्र माहिती पाहिजे मित्रा. सगळी सूत्र तुम्ही नीट समजून घ्या. सूत्र जर नाही समजून घेतली तर गडबड होईल. सगळी सूत्र नीट पाठ करा. पुढे जाऊयात. बघा पुढचा मुद्दा. या ठिकाणी आता हा प्रश्न क्रमांक पहिल्यातले 4ही प्रश्न झाले, पहिल्यातले 2ही प्रश्न झाले. पहिल्यातला ए झाला, पहिल्यातला बी झाला. आता दुसऱ्यातला ए आणि बी बघूयात. दुसऱ्यातल्या ए मध्ये 3 प्रश्न आपल्याला विचारले जातील. 3 प्रश्न विचारले जातात, ते पण अशा प्रकारे या कृतीवर आधारित, आणि या 3 पैकी 2 प्रश्न सोडवायचे. आता इथे बघा, वरील आकृतीमध्ये जीवा पीक्यू आणि जीवा आरएस एकमेकींना टी बिंदूत छेदतात. आता कोण एसटीक्यू चं माप, म्हणजे एसटीक्यू कुठे, एस टी आणि क्यू, याचं माप 1/2 गुणिले कंस एस क्यू आणि 1/2 कंसामध्ये कंस एस क्यू अधिक कंस पी आर हे सिद्ध करण्यासाठी, म्हणजे एस टी क्यू या कोणाचं माप 1/2 कंसामध्ये एस क्यू अधिक पी आर हे सिद्ध करण्यासाठी, या कोणाचं माप हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला कृती करायची. आता या कृतीमध्ये बघा, पहिलं काय दिलंय, एसटीक्यू बरोबर एसपीक्यू अधिक बॉक्स आहे, दूरस्थ अंतर कोनाचे प्रमेय. हे म्हणजे नेमकं कसं आहे ते आधी समजून घ्या. समजा माझ्याकडे अशा प्रकारे एक त्रिकोण असेल, समजा याचं नाव मी एबीसी देतो, एबीसी, आणि तर त्याचा एक बाह्य कोन आहे एसीडी. आता हा बाह्य कोन आहे एसीडी, एक लक्षात घ्या, एसीडी या बाह्य कोनाचं माप आपण मागच्या वर्षी इयत्ता 9वी बघितलं. त्रिकोणाच्या बाह्य कोनाचं माप हे त्याच्या दूरस्थ अंतर कोनाच्या मापांच्या बेरजे इतकं असतं. या त्रिकोणाचे 3 अंतर कोन आहे, हा ए, बी आणि सी. पण या बाहेरच्या कोनाचं माप म्हणजे दूरस्थ अंतर कोनाच्या मापांच्या बेरजे इतकं. आता या सी चे दूरस्थ कोन, दूरचे कोन, हा जवळचा अंतर कोन आहे.
आणि हे दोघं जण दूरचे आहेत, मग या दोघांची बेरीज. एसीडीचं माप, या बाह्यकोनाचं माप म्हणजे कोन ए अधिक कोन बी, असं एक सूत्र लक्षात घ्या, ही कन्सेप्ट लक्षात घ्या. आणि त्या अनुषंगाने कोन एसटीक्यू, एस टी आणि क्यू, मग याचं माप काय होईल? बघा, या त्रिकोणाचा बाह्यकोन आहे पी टी एस चा, हा बाह्यकोन आहे. मग याचं माप म्हणजे हा कोन आणि हा कोन, या दोन कोनांच्या बेरजे इतकं असणार आहे. आता या कोनाचं नाव काय बाबा? टी पी एस, किंवा इथं म्हटलं एस पी क्यू म्हटलंय. आणि या कोनाचं माप काय? पी एस आर. आपण लिहू शकतो कोन पी एस आर, कोन पी एस आर असं आपण या ठिकाणी लिहू शकतो, बरोबर. आता या ठिकाणी दुसरा मुद्दा काय दिलेला आहे? एसपीक्यू म्हणजे काय? 1/2 एसक्यू. बघा, कोन एस पी क्यू याचं माप म्हणजे 1/2 गुणिले एसक्यू, बरोबर. 1/2 गुणिले एसक्यू. आणि पीएसआर चं माप म्हणजे काय येईल? मग मला सांगा, पीएसआर चं माप काय येईल? पीएसआर बरोबर 1/2 गुणिले पीएस, आंतरलिखित कोनाचं प्रमेय. आंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार आता हे जे माप आपण म्हणतोय, एसपीक्यू चं माप, एस पी क्यू याचं माप या कंसाच्या निम्म का? कारण हा आंतरलिखित कोन आहे आणि या कोनाचं माप त्याच्या समोरच्या कंसाच्या, म्हणजे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाचे निम्म असतं. म्हणून एसपीक्यू बरोबर 1/2 एसक्यू. मग त्याचप्रमाणे आपला जो दुसरा कोन आहे पीएसआर, जो पीएसआर याचं माप काय असणार आहे बाबा? त्याने हा कंस आंतरखंडित केलाय, म्हणजे याच्या निम्म असणार आहे, पी आर च्या निम्म असणार आहे. मग इथं मला लिहिणं गरजेचं आहे 1/2 गुणिले माप कंस पी आर, माप कंस पी आर लिहिणं गरजेचं आहे. 1/2 माप कंस पी आर झालं. आता या दोघांमधून 1/2 बाहेर आला, मग इकडे काय राहिला? माप कंस एसक्यू लिहितो मी फक्त, आणि इथं राहिला माप कंस पी आर. मी फक्त एसक्यू आणि पी आर लिहिलं, तुम्ही पूर्ण लिहायचं माप कंस एसक्यू आणि माप कंस पी आर अधिक माप कंस पी आर. आता अशा प्रकारे आपण हा प्रश्न जो आहे तो सोडवू शकतो. थोडासा वेगळा होता, पुस्तकाच्या बाहेरचा प्रश्न होता, पण पुस्तकामधलाच आहे, जो संकीर्णमध्ये नाहीये किंवा सराव संचामध्ये नाहीये. पुढचे काही प्रश्न बघा, जरा सोपे आहेत. त्यातला हा प्रश्न एकदम सिंपल आहे बघा. सेक थीटा बरोबर 25/7, तर टॅन थीटाची किंमत काढण्यासाठी खालची कृती पूर्ण करा. बघा, 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा, हे सूत्र लिहिलं. 1 अधिक टॅन वर्ग थीटा सेक वर्ग थीटा, सेकची किंमत 25/7 आहे. मग या ठिकाणी लिहायचं 25/7 वर्ग झालं. टॅन वर्ग थीटा बरोबर 25 चा वर्ग 625, 7 वर्ग 49, हा एक अधिक आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा, बरोबर. आता इथे एकाच्या खाली काय नाही म्हणजे एक असतो, आणि तिरकस गुणाकार केला 625 एके 625, 49 गुणिले 1 49 भागिले 49 जसे तसे. 625 मधून 49 गेले, 576 राहिले भागिले 49. आता दोघांची वर्गमूळ, 576 चं वर्गमूळ किती बाबा? 24, आणि 49 चं 7, म्हणजे इथं माझ्याकडे काय बाबा? 24/7 उत्तर आलं पाहिजे. टॅन वर्ग थीटा बरोबर 576 भागिले 49 असेल, तर टॅन थीटा बरोबर 24/7 असेल. आपण दोन्ही बाजूंची वर्गमूळ काढली, ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघू, तिसरा. बघा मित्रांनो, या तिसऱ्या प्रश्नात काय, की एका शंकूच्या तळाची त्रिज्या दिली आपल्याला. शंकूच्या तळाची त्रिज्या 7 सेमी असून त्याची लंब उंची 6 सेमी आहे, तर शंकूचे घनफळ काढण्यासाठी कृती पूर्ण करा. बघा, त्रिज्या 7 आहे आणि उंची 6 आहे. शंकूच्या घनफळाचं सूत्र काय? इथं मला घनफळाचं सूत्र लिहायचं काय बाबा? 1/3 पाय आर वर्ग एच, शंकूच्या घनफळाचं सूत्र. ओके, 1/3 पायची किंमत 22/7, आर चा वर्ग किती? 7 आहे, 7चा वर्ग 7 गुणिले 7, आणि गुणिले हे या एच ची किंमत बाबा 6, ठीक आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, 1/3 22/7 जसे तसे 7 गुणिले 7 बाबा किती? 49. आता हे सगळं कॅल्क्युलेशन करून काय येईल बघा, 1/3 गुणिले 22/7 गुणिले 49 गुणिले 6, बघा काय येईल? 7 एके 7, 7 7 49, 3 एके 3, 3 दुने 6, 22 7 154 गुणिले 2, 154 गुणिले 2 किती? 308. तर या ठिकाणी येईल 308 सेमीचा घन. संपला विषय. एकदम साधा सोपा प्रश्न आहे मित्रांनो, जाम अवघड काही नाही, एकदम सोपा आहे. सूत्र माहिती पाहिजे, बॉक्स व्यवस्थित भरायचे. हा, चला पुढे. पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. इथे एक मिनिट, काहीतरी राहिला वाटतं एक प्रश्न आपला, याच्यात 3 प्रश्न असतात. हा पण झाला, सगळं झालेलं आहे. चला, आता याच्यानंतर आपण प्रश्न क्रमांक दुसरा जो आहे, त्या प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला बी बघूयात. बी मध्ये एकूण 5 प्रश्न असतात, आणि त्या 5 पैकी आपल्याला कुठलेही 4 प्रश्न सोडवायचे. त्याच्यातला हा प्रश्न बघा, पी केंद्र व त्रिज्या 3.2 सेमी असलेल्या वर्तुळाला
त्यावरच्या एम बिंदूतून स्पर्शिका काढा. म्हणजे 3.2 सेमीचं एक वर्तुळ काढायचं. आता माझ्याकडे साधनं नाहीये, मी तुम्हाला कसं काढायचं ते सांगतो. 3.2 सेमी त्रिज्या असलेलं वर्तुळ घेतलं आणि त्याचं केंद्र पी आहे. त्याच्यावरती यम हा एक बिंदू घेतला आणि आता मला काय करायचंय, या एम बिंदूतून स्पर्शिका काढायची. मग ती कशी काढणार? मी असा पीएम मस्त जोडणार, वाढवणार आणि या एम वर कंपासचं एक टोक ठेवायचं. एक इकडं कंस मारायचा. तेवढंच अंतर घेऊन इकडे कंस मारायचा. 2 कंस मारले. त्याच्यानंतर माझ्याकडे हा जो एक छोटा रेषाखंड दिसतोय, त्याचा लंब दुभाजक काढायचा. यासाठी इथे एक कंपासचं टोक ठेवून वर एक कंस मारायचा, खाली एक कंस मारायचा. तेवढंच अंतर घ्यायचं आणि इथं कंपासचं टोक ठेवून वर एक कंस मारायचा आणि खाली एक कंस मारायचा. आणि या दोघांना सुद्धा छानपैकी असं जोडून काढलं, की आपल्याकडे झाली स्पर्शिका. तर ही स्पर्शिका केंद्राचा वापर करून काढली. कधी-कधी इथं प्रश्न असा येईल, की केंद्राचा वापर करून स्पर्शिका काढा. तर मग अशीच काढायची. आणि कधी-कधी प्रश्न आला केंद्राचा वापर न करता, तर केंद्राचा वापर न करून ती स्पर्शिका तुम्हाला काढता येते, तशी काढायची. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न बघा याच्यातला. हा प्रश्न आहे, हा आहे तुमचा कोन दुभाजकाच्या प्रमेयावर आधारित. बघा, त्रिकोण पी-क्यू-आर मध्ये रेख आर-एस हा कोन पी-आर-क्यूचा दुभाजक आहे. त्याच्यामध्ये जर पी-आर बरोबर 15, कुठे गेला बाबा पी-आर? पी-आर बरोबर 15 आहे आपल्याकडं. त्याच्यानंतर आर-क्यू बरोबर 20 आहे. आर-क्यू 20 आहे. पी-एस बरोबर आपल्याकडे 12 आहे. तर एस-क्यू मला या ठिकाणी काढायचं आहे. तर इथं बघा असे 2 डोळे दिसले, की समजायचं इथं कोन दुभाजकाचं प्रमेय आहे. बरोबर? मग आता इथं कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार सूत्र वापरायचं कसं? पहिलं लिहायचं त्रिकोण पी-क्यू-आर मध्ये या त्रिकोणामध्ये रेख पीएस पीएस हा कोन पी-आर-क्यूचा दुभाजक आहे. कोण आहे बाबा? दुभाजक आहे. दुभाजक आहे किंवा कोन दुभाजक आहे. मग हा कोन दुभाजक आहे म्हणून कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार मग कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार काय सूत्र तयार होतं बाबा इथं लक्षात घ्या. कोनाच्या समोरील बाजू या कोन दुभाजकाचा प्रमेय काय म्हणतं, या कोन दुभाजकाने त्याच्या समोरच्या बाजूचे जे 2 भाग केलेले आहेत. बघा ही जी समोरची बाजू आहे कोन दुभाजकाच्या म्हणजे या कोनाच्या ज्या कोनाचा दुभाजक झालाय त्याच्या समोरची जी बाजू आहे तिचं गुणोत्तर काय बाबा पीएस छेद एसक्यू हे लिहायचं. पीएस छेद एसक्यू हे गुणोत्तर लिहायचं. म्हणजे ज्या बाजूचे 2 भाग झालेले आहेत. कोणाचे 2 भाग झालेत बाबा पीक्यूचे. कुठले आहेत? पीएस आणि एसक्यू. मग पीएस छेद एसक्यू लिहायचं आणि बरोबर पी पासून सुरुवात करायची. पी आर छेद आर क्यू. इथं लिहायचं पी आर छेद आर क्यू. तर इथं मित्रांनो आपल्याला सूत्र तयार करता आलं पाहिजे आकृतीवरून. भूमितीमध्ये आकृतीवरून सूत्र तयार करता आलं पाहिजे. खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण मी तुम्हाला नेहमी सांगतो, विचारच पडला बिचारा मनाला, भूमितीचा खेळ बाई एवढा का वेगळा, आकृत्यांवरून सूत्र तयार करा, भूमितीच्या गावाची सोपी होईल वाट. भूमितीच्या गावाची जर का वाट आपल्याला सोपी करायची असेल तर आपल्याला आकृत्यांवरून सूत्र तयार करता आलं पाहिजे. आता याच्यात किमती टाकायच्या. पीएस मला दिलेला आहे बाबा, पीएस बरोबर दिलेलं आहे 15 भागिले एसक्यू आपल्याला दिलेला आहे. एसक्यू काढायचा आहे. एसक्यू काय दिलेलं नाहीये. बरोबर पीआर आपल्याला दिलेला आहे. पीआर दिलाय का बाबा? कुठे गेला पीआर? सॉरी सॉरी. पीएस बरोबर 15 नाहीये. पीएस 12 आहे. एसक्यू काढायचा आहे आणि पीआर आपल्याला दिलेले आहे 15 आणि भागिले आरक्यू आपल्याला दिलेला आहे 20. ठीक आहे. आता एक काम करा. इथं 12 छेद एसक्यू जसेच्या तसे आणि 15 आणि 20 पाचच्या पाड्यात येतात. बघा 5 त्रिक 15, 5 चोक 20. आता काय करा तिरकस गुणाकार. एसक्यू गुणिले 3, 3 एसक्यू. 3 एसक्यू लिहून टाका. बरोबर. 12 चोक झाले 48. इथं लिहून टाकले 48. एसक्यू आपल्या जाग्यावर, 48 आपल्या जाग्यावर. हे 3 गुणिले. बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, भागिले 3 झाले. आणि एसक्यू बरोबर 48 ला 3 ने भाग लावलं 16 आलं. म्हणजे एसक्यू बरोबर माझ्याकडे 16. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न विचारला सोडवू शकतो. तर इथे बघा जसं कोन दुभाजकाचा प्रमेय आहे त्याच्यावर आधारित प्रश्न विचारला. त्याचप्रमाणे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय त्याच्यावर आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा 3 समांतर रेषांच्या आंतरछेदाचा जो काही गुणधर्म आहे त्यावर आधारित सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. पुढे बघा पुढचा प्रश्न हा बघा एका गोलाचा व्यास मित्रांनो व्यास म्हणजे डायमीटर जो दिलाय 14 सेंटीमीटर
तर त्रिज्या किती झाली गोलाची 7 सेंटीमीटर. तर त्याचे वक्र पृष्ठफळ काढा. फक्त सूत्र लिहायचं गोलाचे वक्र पृष्ठफळ. इथं लिहायचं गोलाचे वक्र पृष्ठफळ, वक्र पृष्ठफळ. तर गोलाच्या वक्र पृष्ठफळाचं सूत्र काय बाबा? 4 पाय r चा वर्ग. गोलाचे वक्र पृष्ठफळ. गोलावरती खूप वेळा प्रश्न विचारला जातो. गोलाचे वक्र पृष्ठफळ आणि गोलाचे एकूण पृष्ठफळ, गोलाचे पृष्ठफळ तिन्ही गोष्टी आल्या ना हे सूत्र. आणि गोलाचे घनफळ पण विचारलं जाऊ शकतं. ओके. तर आता बघा 4 आपल्या जाग्यावर गुणिले पायाची किंमत 22/7. r चा वर्ग म्हणजे 7चा वर्ग 7 गुणिले 7 कारण r बरोबर 7 आहे. 7 गेले 7, 7 गेले. 22 चोक 88 आणि गुणिले 7. 88 गुणिले 7 616 सेंटीमीटरचा वर्ग किंवा चौसेमी. अशा प्रकारे हे झालं वक्र पृष्ठफळ कोणाचं? गोलाचं. फक्त सूत्र लिहायचं, सूत्रात किमती टाकायच्या, कॅल्क्युलेशन करायचं, उत्तर काढायचं, विषय संपला. उत्तराला एकक द्यायचं. पुढचा एक चौथा प्रश्न याच्यामध्ये हा भूमिती मध्याचा आहे. आता इथं भूमिती मध्याचा गुणधर्म वापरायचा लक्षात घ्या. अशा प्रकारचा जर प्रश्न आला काटकोन त्रिकोणावर कर्णावर टाकलेला लंब. तर काटकोन त्रिकोण दिसला, कर्णावर लंब दिसला तर तिथं भूमिती मध्याचं प्रमेय. मग इथं भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार काय सूत्र तयार होईल? फक्त लिहायचं काटकोन त्रिकोण डिटेलमध्ये लिहितो. काटकोन त्रिकोण PQR मध्ये PQR मध्ये याच्यामध्ये मला काय दिलेलं आहे? पीएन लंब क्यूएन लंब पीआर. क्यूएन आणि पीआर एकमेकांना लंब आहे. क्यूएन लंब पीआर ते आहे. म्हणून भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार म्हणून भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार काय सूत्र तयार होणार आहे? क्यूएन चा वर्ग बरोबर पीएन गुणिले एनआर. बघा क्यूएन चा वर्ग बरोबर पीएन गुणिले एनआर. म्हणजे हा जो लंब टाकलाय त्याचा वर्ग गुणिले कोणावर लंब टाकलाय? कर्णावर. कर्णाचे दोन भाग काय झालेत? पीएन आणि एनआर यांचा गुणाकार. मला सांगा पीएन 9 आहे, एनआर 16 आहे. मग 9 गुणिले 16 बरोबर 9 गुणिले 16. 16 9 144. क्यूएन चा वर्ग जर 144 असेल तर क्यूएन किती आलं? 12. 144 चा वर्गमूळ. या ठिकाणी तीन गोष्टी आहेत. क्यूएन आहे, पीएन आहे, एनआर आहे. तिघांपैकी कुठल्याही दोन गोष्टी दिल्या जातील. दोन घटक दिले जातील. तिसरा घटक काढायचा. सध्या तरी पीएन आणि एनआर दिलंय आणि क्यूएन काढायचंय. कधी कधी असं सुद्धा होऊ शकतं क्यूएन ची किंमत 12 देतील, पीएन ची किंमत तुम्हाला देतील 9 आणि एनआर काढा असाही प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. चला पुढे पाचवा प्रश्न यातला शेवटचा आणि मग तिसरा प्रश्न आपला सुरू होतो. यात काय दिलं? चढ काढा. भाऊ कुठल्याही रेषेचा चढ काढा. हा प्रश्न लय सोपा आहे. चढ काढा. बघा चढ काढा. इथे जर आपण पाहिलं याच्यामध्ये बघा याच्यामध्ये आपल्याकडे इथं x1 y1 झाला, हा x2 आणि y2 झाला. चढ काढायचं सूत्र पाठच करून ठेवा. चढ बरोबर y2 वजा y1 भागिले x2 वजा x1 हे चढ काढायचं सूत्र आहे. ओके. चढ काढा. चढ काढायची दोन सूत्र आहे. एक y2 वजा y1 भागिले x2 वजा x1 आणि दुसरं टॅन थिटा. थिटा दिला असेल तर टॅन थिटाचं सूत्र वापरायचं. इथं थिटा नाहीये. इथं चुकतात काय मुलं माहितीये का? कधी कधी x2 वजा x1 वर लिहितात. x2 वजा x1 वर लिहिलं ना तुमचं चढ काढायचं उत्तर चुकलं, सूत्र चुकलं. ओके. x2 वजा x1 ला वर नका लिहू. आधी y2 वजा y1 भागिले x2 वजा x1. y2 7 y1 3 7 वजा 3 x2 वजा x1 x2 5 x1 3 5 वजा 3 7तून 3 गेले 4 5तून 3 गेले 2 बे एक्के बे बे दुने 4. अशा प्रकारे चढ आपला किती आला? 2 आला. एकदम सोपा आहे. फक्त इथं सूत्रात किमती टाकल्या काढला मित्रा 2 मार्क हातातले आणि बऱ्याचदा हा प्रश्न येतो. चढ बघा असे दोन बिंदू दिले ना तर तुम्हाला सांगतो किती प्रश्न तयार होतात. दोन बिंदू दिले, पहिला प्रश्न तयार होतो चढ काढा. दुसरा प्रश्न तयार होतो या दोन बिंदूंमधलं अंतर काढा. असाही आपल्याला प्रश्न येऊ शकतो किंवा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो या दोन बिंदूंच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा. असे तीन प्रश्न तुम्हाला या एकाच याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. ओके. तर त्याच्यामुळे या प्रश्नांची सुद्धा तयारी करायची आहे. आता इथे बघा इथे आपल्याला प्रश्न क्रमांक तिसऱ्यातला ए जर बघितला तर या तिसऱ्यातल्या ए मध्ये तुम्हाला दोन प्रश्न दिले जातात. ते दोन्ही प्रश्न कसे असतात? एकदम अशा प्रकारे ऍक्टिव्हिटी बेस असतात आणि हे प्रश्न सोपे असतात. आता हा खूप सोपा प्रश्न आहे. हा प्रश्न आरामात सोडू शकता. जिथं 3 समांतर रेषांच्या आंतरछेदाचा गुणधर्म वापरायचा आहे. इथं काय दिलंय? दिलेल्या आकृतीत AB समांतर CD समांतर EF, AC 12, CE 9, ED 8 तर DF काढण्यासाठी कृती पूर्ण करा. कृती AB समांतर CD समांतर EF. मग 3 समांतर रेषांच्या आंतरछेदानुसार सूत्र काय तयार होतं? AC छेद CE
एसी छेद इथं काय पाहिजे, सीई पाहिजे आणि बीडी छेद डीएफ, म्हणजे इथं तुम्हाला काय पाहिजे, बीडी पाहिजे. एसी ची किंमत दिले 12, सीई ची किंमत दिले का बाबा, सीई ची किंमत दिले 9, बरोबर आहे. त्याच्यानंतर बीडी ची दिले 8 आणि मला डीएफ काढायचा आहे. बघा, तिरकस गुणाकार जर मी केला तर 12 गुणिले डीएफ 12 डीएफ होतं आणि बरोबर 9 गुणिले 8 होतं, 9 गुणिले 8 होतं. त्याच्यानंतर डीएफ आपल्या जागेवर 9 गुणिले 8 आपल्या जागेवर 12 गुणिले इकडे आले भागिले, म्हणजे डीएफ बरोबर 8 गुणिले 9 भागिले मला इथं 12 आलं पाहिजे. आता या ठिकाणी बघा, 8 गुणिले 9 केला 8 9 72, 72 भागिले 12, 72 ला 12 ने भाग लावा, 12 सग 72, म्हणजे इथं उत्तर किती आलं पाहिजे, 6. याच्यापेक्षा सोपा प्रश्न कुठंच नाही मित्रांनो, खूप सोपा प्रश्न आहे. ओके, तर हा प्रश्न आलाच पाहिजे सगळ्यांना. बघा, पुढचा प्रश्न आहे बघा एक याच्यामधला. पुढच्या प्रश्नामध्ये जर आपण बघितलं तर या प्रश्नामध्ये काय दिलंय बघा, एका वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर, बघा त्रिज्या 7 आहे आणि उंची 21 आहे. तर वृत्तचितीचे घनफळ व तळाचा परीघ काढण्यासाठी सूत्र लिहा. बघा, वृत्तचितीच्या घनफळाचं सूत्र काय, पाय आर वर्ग एच, सूत्र फक्त माहिती पाहिजे. पाय ची किंमत 22/7, आर चा वर्ग 7 गुणिले 7 आणि एच ची किंमत किती, 21, बरोबर. आता 7 गेले 7 गेले, 22 7 154 गुणिले 21, मग आता 154 गुणिले 21 करा. 1 चोक 4, 1 पंचे 5, 1 1 1, शून्य घेतला, 2 चोक 8, 2 पंचे 10 चे शून्य, हातच्याला आला 1, 2 1 2 आणि 1 झाला 3, किती आलं 4, 8 5 13 चे 3, हातच्याला आला 1, 3 आणि 1 2 आणि 3, 32 34, किती यायला पाहिजे, 32 आणि 34. हा गुणाकार करून इथं उत्तर लिहायचा, विषय संपला, झालं. आता इथं बघा, वृत्तचितीच्या तळाचा परीघ काढायचा, तळाचा परीघ, ही वृत्तचिती. मला सांगा, वृत्तचितीचा आकार म्हणजे अशा प्रकारे सिलेंडर. या वृत्तचितीच्या तळाचा परीघ, तळाला कुठली आकृती असते, वर्तुळ असतं. वृत्तचितीच्या तळाला असतो वर्तुळ. मग तळाची परिमिती म्हणजे काय, तळाचा परीघ म्हणजे या वर्तुळाचा परीघ. वर्तुळाच्या परिघाचं सूत्र काय असतं, 2 पाय आर असतं. बस एवढं लिहिलं, काम झालं. 2 गुणिले पायची किंमत 22/7 आणि आर ची किंमत किती बाबा, 7. आता काय होईल, हा 7 7 गेला, काय राहिला, 22 गुणिले 2 44, संपला विषय, 44 सेमी. तर असा हा प्रश्न होता, थोडासा वेगळा. ठीक आहे, तर आपले हे 2 प्रश्न झाले. प्रश्न क्रमांक तिसऱ्यातल्या ए मधले हे दोन्ही झाले. आता तिसऱ्यातला जो बी आहे, तो बी आपण या ठिकाणी बघूयात. बी बघा, सिद्ध करा. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. आता हे एक प्रमेय आहे मित्रांनो, आणि प्रमेय तुम्हाला आलं पाहिजे. तर प्रमेय खूप महत्वाचं आहे. या प्रमेयामध्ये काय, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात हे सिद्ध करायचं. आता यासाठी काय करायचं, पहिली गोष्ट एक वर्तुळ काढायचं छानपैकी, आणि त्या वर्तुळामध्ये आंतरलिखित जो चौकोन असतो त्याला आपण म्हणतो चक्रीय चौकोन. याचं नाव दिलं मी एबीसीडी. एबीसीडी हे प्रमेय बऱ्याचदा परीक्षेला येतं. एबीसीडी हे झालं याचं नाव. आता इथं मला पक्ष लिहायचंय. पक्षामध्ये मी काय लिहिणार बाबा, पक्ष. पक्षामध्ये आपण लिहू, हा चौकोन चक्रीय चौकोन आहे आणि मला साध्य काय करायचंय ते पण या ठिकाणी आपण इथं लिहूयात, बरं का. पक्ष आणि साध्य लिहायचं आधी आणि मग सिद्धता. पक्षात काय येईल बाबा, की चौकोन एबीसीडी, चौकोन एबीसीडी हा चक्रीय चौकोन आहे. चक्रम नका लिहू, चक्रीय चौकोन आहे. झालं बाबा, हा चक्रीय चौकोन आहे. आणि मला काय सिद्ध करायचंय, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. पूरक म्हणजे काय, त्यांची बेरीज 180. सम्मुख म्हणजे काय, समोरासमोरील. समोरासमोरील कोणांची बेरीज 180, म्हणजे कोन एबीसी, एबीसी अधिक कोन एडीसी, एडीसी बरोबर 180 अंश. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा मुद्दा बघा. याच्यानंतर दुसरा पॉइंट आपल्याकडे आहे बघा, एबीसी अधिक एडीसी हे दोघ जण एकमेकांच्या समोर आहे बघा, हे सम्मुख कोन. एबीसी अधिक एडीसी दोघांची बेरीज 180 झाले. आता याच्यानंतर बघा पुढे, हा ए अधिक सी यांची बेरीज पण 180 होईल. ए म्हणजे काय, बीएडी, कोण बीएडी अधिक कोण बीएडी अधिक बीसीडी, बीसीडी बरोबर 180 झालं. हे मला सिद्ध करायचं आहे. आता सिद्धता बघा, सिद्धता. इथं सिद्धता लिहिताना आंतरलिखित कोणाचं जे प्रमेय आहे त्याचा मला वापर करायचा आहे. जसं की बाबा पहिलं बघा, कोण, मला सांगा, हा जो कोण एबीसी आहे, एबीसी, एबीसी याचं माप काय असतं, त्याने आंतरलिखित कोले केलेल्या कंसाच्या निम्म असतं, आंतरखंडित केलेल्या कंसाच्या निम्म. म्हणजे एबीसीचं माप 1/2 गुणिले एडीसी असेल, बरोबर. कोण एबीसी बरोबर बघा, कोण एबीसी बरोबर
1/2 माप कंस एडीसी कंस एडीसी. कुठला प्रमेय? आंतरलिखित कोनाचे प्रमेय. झालं. दुसरा एक मुद्दा, कोण एडीसीचं माप किती असेल? आता एडीसी म्हणजे बघा हा कोण, हा जो एडीसी कोण आहे, हा कोण, याचं माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कोनाच्या नेमणं. म्हणजे एडीसीचं माप 1/2 एबीसी असणार. बरोबर. 1/2 माप कंस एबीसी बरोबर 1/2 माप कंस एबीसी. ठीक आहे. एबीसी. इथं तुम्ही दोघांसाठी लिहू शकताय आंतरलिखित कोनाचे प्रमेय. आंतरलिखित आंतरलिखित कोनाचे प्रमेय. कोनाचे प्रमेय. ठीक आहे. आंतरलिखित कोनाचे प्रमेय झालं. तर हे प्रमेय खूप महत्वाचं आहे लिहिणं. ठीक आहे. काय एकदम सोपा विषय. एबीसी बरोबर 1/2 एडीसी आणि एडीसी बरोबर 1/2 एबीसी. आता मला काय पाहिजे? एबीसी अधिक एडीसी दोघांची मला बेरीज पाहिजे. मग इथं बेरीज करू. कोण? एबीसी अधिक कोण? एडीसी दोघांची बेरीज. मग दोघांची बेरीज करायची. इथं दोघांची बेरीज केली, पलीकडे पण बेरीज करा. 1/2 माप कंस एडीसी अधिक 1/2 माप कंस एबीसी. झालं. दोघांची बेरीज केली. एडीसी अधिक एबीसी. या दोघांमधून काय कॉमन निघल? 1/2 कॉमन निघेल सर. 1/2 कॉमन काढा. मग आतमध्ये काय राहील? माप कंस एडीसी एडीसी अधिक 1/2 बाहेर आला. माप कंस एबीसी माप कंस एबीसी. ठीक आहे. हे दोघ जण राहिले. झालं. एडीसी अधिक एबीसी. आता 1/2 गुणिले एडीसी अधिक एबीसी म्हणजे काय? हा एडीसी अधिक हा एबीसी दोन्ही मिळून एक वर्तुळ तयार झालंय. आणि या वर्तुळाचं माप किती असतं? 360 अंश असतं. मग 1/2 गुणिले 360. 360 ला जर दोनाने भाग लावला तर माझ्याकडे उत्तर येतं 180. तर अशा प्रकारे एबीसी अधिक एडीसी बरोबर 180 अंश आलं. इथे लिहा कोण एबीसी अधिक कोण एडीसी बरोबर 180. एबीसी अधिक एडीसी बरोबर 180. तर म्हणून तुम्ही लिहू शकता याचप्रमाणे आपण कोण बीएडी अधिक कोण बीसीडी बरोबर 180 अंश दाखवू शकतो. आणि म्हणून चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण म्हणजे समोरासमोरील कोण पूरक असतात हे सिद्ध होतं. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण थोडस पुढे जाऊया. चला. ओके. बरं बघा. सत्य विजय मित्रा, बाकीच्या अभ्यासाच्या गोष्टी बोला. आपण टाइमपास करायला आलेलो नाहीये. राजनंदिनी शिंदे, आपणही जरा थोडासा अभ्यासाकडे लक्ष द्या. बाकीच्या गप्पा नंतर मारा. ठीक आहे. आता मी इथून लगेच रिमूव्ह करेल. मला क्लासला नाही बसलं तरी चालेल, तुम्ही कोणी नसलं तरी चालेल, पण मला जी मुलं पाहिजेत ते अभ्यास करणारी पाहिजेत. फालतू गप्पा आपल्या इकडे नका. नाहीतर मी डायरेक्ट इथून रिमूव्ह करून ब्लॉक करून टाकेल. म्हणजे परत कधीच नाही करता येणार. ठीक आहे. इतिहास भूगोल आपण घेऊ नंतर. ओके ठीक आहे. सॉरी सर. ओके ठीक आहे. हरकत नाही. पुढे जरा काळजी घ्या थोडीशी. हे बघा, इतिहास भूगोल आपण घेऊ. आता गुरुवार शुक्रवारी आपण इतिहास आणि भूगोलावरती चर्चा करू थोडीशी. हा बघा, इथे आता एक आकृती काढायची. आता ही आकृती कशी काढायची सांगतो. माझ्याकडे काय साहित्य नाही, पण कशी काढायची हे मी तुम्हाला सांगतो. बघा, या ठिकाणी जर बघितलं, पी केंद्र व 3.5 सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. चला बाबा, एक वर्तुळ काढलं. पी केंद्र आणि त्रिज्या 3.5 सेमी घेऊन वर्तुळ काढा. केंद्रापासून 8 सेमी अंतरावर क्यू बिंदू घ्या. आता या केंद्रापासून 8 सेमी अंतरावर अशा प्रकारे 8 सेमी अंतरावरती क्यू बिंदू घेतला. इथे लिहा 8 सेमी. ओके. इथे लिहायचं अंतर 8 सेंटीमीटर. असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. झालं. आता या क्यू बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा. म्हणजे वर्तुळाच्या बाहेरच्या बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढायची. तर ती काढण्यासाठी काय करायचं? सरळ या PQ चा लंबदुभाजक काढायचा. PQ चा लंबदुभाजक. P वर कंपासचं टोक ठेवून एक कंस मारायचा. तेवढंच अंतर घेऊन खाली कंस मारायचा. तेवढंच अंतर घेऊन Q वर कंपासचा टोक ठेवून वर एक कंस मारायचा आणि खाली एक कंस मारायचा. आणि या दोघांना छानपैकी जोडून टाकायचं. जोडलं. जोडल्यानंतर इथे एक बिंदू मला मिळेल. दोघांचा छेदन सॉरी इथे एक बिंदू मिळेल मला, मध्यबिंदू या PQ चा. त्या मध्यबिंदूवर कंपासचं टोक ठेवायचं. बघा या बिंदूवरती इथे. आणि इथे कंपासचं टोक ठेवून P पर्यंतचं अंतर घ्यायचं. वर एक कंस मारायचा, खाली एक कंस मारायचा. P पर्यंतचं अंतर घेऊन. आणि याला जोडून टाकायचं. Q आणि हा वरचा बिंदू जोडला, ही एक स्पर्शिका झाली. आणि Q आणि खालचा बिंदू जोडला, ही दुसरी स्पर्शिका झाली. अशा प्रकारे वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून आपण वर्तुळाला स्पर्शिका काढतो. एकदम सोपा विषय तुम्हाला आला पाहिजे. ठीक आहे. चला, तिसरा प्रश्न यातला काय होता बघा. याच्यातला तिसरा प्रश्न खूप सोपा.
हे 3 बिंदू एक रेषीय आहेत की नाही? 3 मार्काला प्रश्न आहे. आणि हा प्रश्न आला तर तुमचे 3 मार्क फिक्स आहे. बघा काय करायचं? 3 बिंदू आहेत. एकाचे निर्देशक x1, y1 म्हणा, दुसऱ्याचे x2, y2 म्हणा आणि तिसऱ्याचे x3 आणि y3 म्हणा. यामध्ये काय करायचं? कुठल्याही 2 बिंदूंमधला चढ काढायचा. कुठल्याही 2 बिंदूंमधला चढ काढायचा. 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाचा चढ काढायचा. 2 चढ सारखे आले तर समजायचं 3 बिंदू एकरेषीय आहेत. आणि हे चढ सारखे नाही आले तर समजायचं बिंदू एकरेषीय नाहीत. तर पहिलं आपण काय करू? PQ चा चढ काढू. PQ चा चढ. PQ चा चढ काढायचं सूत्र काय? y2 वजा y1 भागिले x2 वजा x1. कारण PQ चे निर्देशक x1, y1, x2, y2 आहे. बघा y2 वजा y1, y2 2, y1 3, 2 वजा 3 भागिले x2 वजा x1, x2 1 आहे, वजा x1 किती? वजा 2 आहे. 2 वजा 3 किती? वजा 1 आणि 1 वजा वजा अधिक 2. 1 काय? वजा वजा अधिक 2. मग वजा 1, 2 आणि 1 झाले 3, याला नंबर द्या 1. म्हणजे काय आला चढ? वजा 1/3. PQ नंतर आता QR चा चढ काढू. QR चा चढ काढू. QR चा चढ काढण्यासाठी बघा Q आणि R. Q चे निर्देशक x2, y2, R चे निर्देशक x3, y3 आहे. मग आपण एक काम करू. y3 वजा y1, y3 वजा y2 आणि भागिले x3 वजा x2 असं या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल. y3 वजा y2, y3 किती 1, y2 किती 2, 1 वजा 2 भागिले x3 वजा x2, x3 4, x2 1, x3 4, x2 1, 1 वजा 2 किती? वजा 1 आणि 4 वजा 1 किती झालं? 3. याला म्हणा नंबर 2. आता बघा दोघांचे चढ सारखे आले म्हणजे या 3 रेषा समांतर आहे. फक्त लिहायचं विधान 1 व 2 वरून. विधान 1 व 2 वरून आपल्याला असं दिसतंय की PQ चा चढ बरोबर QR चा चढ. QR चा चढ म्हणजे PQ चा आणि QR चा चढ दोघांचा चढ सारखा आहे. म्हणून आपल्याला लिहिता येईल बिंदू PQR हे एक रेषीय आहेत. एक रेषीय आहेत. हे एक रेषीय आहेत. परंतु लक्षात घ्यायचं जर हिचा चढ सारखा नसता तर आपण म्हटलं असतं हे बिंदू एक रेषीय नाहीत. चढ सारखा आहे म्हणून आपण म्हटलं हे एक रेषीय आहेत. जर सारखा आहे म्हणून, सारखा नसता तर मग एक रेषीय नाही असं आपण लिहिलं असतं. तर हा तिसरा प्रश्न होता. यातलाच एक चौथा प्रश्न आपल्याला विचारला. हा एक सोपा प्रश्न आहे. सराव संच 1.4 सारखा आहे. 4 मधलाच आहे. इथं मला काय दिलंय? हे 2 त्रिकोण समरूप आहे आणि यांच्या क्षेत्रफळांचा विचार आहे. तर लक्षात घ्यायचे 2 समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. एवढं लक्षात घ्या. आता समरूप आहेत पण त्याच्या आधी एक गुणोत्तर दिलंय बघा. काय दिलंय? 9 एरिया ऑफ त्रिकोण PQR आणि बरोबर 16 एरिया ऑफ त्रिकोण LMN. पहिलं यांचं गुणोत्तर नीट काढा. पहिला लिहा एरिया ऑफ त्रिकोण PQR आणि भागिले हा LMN गुणिले इकडे आला एरिया ऑफ त्रिकोण LMN भागिले झाला बरोबर 16 आपल्या जाग्यावर हा 9 गुणिले इकडे आला भागिले म्हणजे त्रिकोण PQR भागिले LMN बरोबर 16/9 आलं. हे गुणोत्तर मिळालं. आता हे दोन त्रिकोण समरूप आहेत. त्रिकोण PQR समरूप, समरूप त्रिकोण LMN. आता समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असतं बघा. मग लक्षात घ्या एरिया ऑफ त्रिकोण PQR भागिले एरिया ऑफ त्रिकोण LMN समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असतं? बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग. PQR ची बाजू असणार QR मग QR चा वर्ग आणि LMN ची बाजू असणार MN मग इथं लिहायचं MN चा वर्ग. इथं सूत्र काय लिहाल? गुणधर्म काय लिहाल? 2 समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. ओके 2 समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय असं लिहा. आता PQR भागिले LMN किती? 16/9 मग इथं लिहा 16/9 बरोबर QR वर्ग भागिले MN वर्ग. QR चा वर्ग भागिले MN चा वर्ग. दोन्ही बाजूंची वर्गमूळ काढू. 16 चा 4, 9 चा 9, QR च्या वर्गाचं QR, MN च्या वर्गाचं MN. आता इथं 4/9 आपल्या सॉरी इथं 4/3 आलं बरं का. 9 चं वर्गमूळ 3 येतं. 4/3 आपल्या जागेवर QR ची किंमत किती आहे बाबा? 20 आहे. मग QR च्या जागेवर 20 लिहा आणि भागिले MN आपल्याला काढायचंय. आता तिरकस गुणाकार 4 गुणिले MN 4 MN आणि 20 तरी किती झालं? 60. MN आपल्या जाग्यावर 60 आपल्या जाग्यावर 4 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले भागिले MN बरोबर 60 ला 4 ने भाग लावला 15 कारण 15 चौक 60. या ठिकाणी 15 आपल्याकडे एकक हे उत्तर आहे. तर असा हा मित्रांनो एक प्रश्न आहे जो खूप सोपा होता. ठीक आहे.
आता अतिशय चांगला प्रश्न जो चौथा, जो आपल्या डोक्याला ताप असतो, टेन्शन मध्ये आणणार असतो, स्ट्रेस मध्ये असणार असतो, पण तो सोपा प्रश्न आहे. तो प्रश्न आपण बघूयात. प्रश्न क्रमांक चौथा, ज्याच्यामध्ये 4-4 मार्काचे 3 प्रश्न विचारले जातात आणि त्या 3 प्रश्नांपैकी आपल्याला कुठलेही 2 प्रश्न सोडवायचे असतात. तर जाऊयात आता सगळ्यात जबरदस्त अशा प्रश्नाकडं. जसं की इथं दिलंय, त्रिकोण एबीसी हा समभुज त्रिकोण आहे. बिंदू डी हा बाजू बीसी वर अशा प्रकारे आहे की बीडी बरोबर 1/5 1/5 बीसी, तर सिद्ध करा की एडी वर्ग बरोबर तर सिद्ध करा की एडी वर्ग छेद एबी वर्ग बरोबर 21/25. 21/25. आता या प्रश्नाला आपण थोडंसं छोटं करूयात, कारण जरा जास्त मोठा दिसतोय, म्हणजे आपल्याला लिहायला जागा पडेल. कमी नको पडायला म्हणून. चला 1 मिनिट, फक्त 1च मिनिट द्या मला. हां, याला जरा छोटा करू, जरा एकदम असा छोटा. ओके, चला. हां, जरा छोटा झाला म्हणजे आपल्याला लिहायला जरा बरं पडेल. झाला छोटा. चला, बघा, हा प्रश्न जरा नीट व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला आता समजून घ्यावा लागणार आहे. बघा काय. पहिली गोष्ट आहे ना, असा जर प्रश्न आला, तुम्हाला येत नाही, समजा मला पण येत नाही याचं उत्तर किंवा तुम्हाला पण येत नाही, तर काय करायचं? सगळ्यात पहिली गोष्ट आकृती काढून घ्या वाटलंच तर. बरं, आकृती मी काढतो, अशा प्रकारे एक त्रिकोण काढतो आणि हा त्रिकोण काढला. हा समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोण म्हणजे त्याच्या सगळ्या बाजू कशा एकरूप आहेत. आपण एक काम करू, इथं ए दिलं, इथं बी नाव दिलं, इथं सी नाव दिलं, झालं. आणि त्याच्यामध्ये डी बिंदू हा बाजू बीसी वर अशा प्रकारे आहे. म्हणजे एक डी बिंदू आहे बाजू बीसी वरती. समजा इथे डी बिंदू घेतला बाजू बीसी वरती. तो असा आहे की बीडी बरोबर 1/5 आहे. मग आता या डी बिंदूला आपण इथं असं जोडून पण टाकू, चला. झालं? तर सिद्ध करा की एडी वर्ग छेद एबी वर्ग बरोबर 21/25. तर इथं काय करा, तुम्ही पहिलं पक्ष लिहा. पक्ष लिहा. एकदम व्यवस्थित लिहा पक्ष. पक्षामध्ये तुम्हाला ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी दिल्यात, त्याच्यातलं पहिलं काय दिलंय? त्रिकोण एबीसी समभुज आहे. त्रिकोण एबीसी हा समभुज आहे. समभुज, समभुज, समभुज त्रिकोण आहे. झालं? हा पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट तुम्हाला काय दिली याच्यामध्ये? बीडी बरोबर 1/5 बीसी. बीडी बरोबर 1/5 बीसी आपल्याला दिलेला आहे. बरोबर? तर सिद्ध करा की साध्य. आपण काय करू? साध्य काढू. या ठिकाणी एक साध्य करू. साध्य करू. साध्य काय करायचंय मला? जे सिद्ध करायचं बघा. तर सिद्ध करायच्या नंतरचं साध्यामध्ये आणि त्याच्या अगोदरचं सगळं पक्षामध्ये. सिद्ध करायचंय एडीचा वर्ग भागिले एबीचा वर्ग बरोबर 21/25. झाला 21/25. आता एक रचना या ठिकाणी आपण करू. रचना का करायची ते पण सांगतो. गरज असेल तर रचना करायची असते, पण इथं का करायची? या ठिकाणी मला इथं वर्ग पाहिजे. वर्ग कुठे येतो? पायथागोरसच्या प्रमेयात. आणि पायथागोरसच्या प्रमेयासाठी काटकोन लागतो. तो काटकोन इथं आणा आणि इथून एक लंब टाका. एई लंब टाका. काय करा? एई लंब बीसी काढला. बरं का? एई लंब बीसी काढला. झालं? आता सिद्धता लिहायला सुरुवात करा. सिद्धता कशी लिहायची बघा. टप्प्याटप्प्याने आरामात बघा. सिद्धता. सिद्धता लिहूयात आपण. ही सिद्धता लिहिताना आपण एक काम करू. पहिली गोष्ट पक्षामध्ये मला दिलंय त्रिकोण एबीसी हा समभुज त्रिकोण आहे. बरं का? पहिला मुद्दा. त्रिकोण एबीसी हा समभुज आहे. समभुज त्रिकोण आहे. त्रिकोण आहे. बरोबर? मी इथं अजून एक लाईन मारून ठेवतो, म्हणजे मला जागा जास्त लागणार आहे. मग समभुज त्रिकोणाच्या सगळ्या बाजू एकरूप असतात, म्हणून एबी बरोबर बीसी बरोबर एसी या सगळ्या बाजू एकरूप झाल्या. त्याचबरोबर एई लंब बीसी आहे. दुसरा मुद्दा, एई लंब बीसी आहे. आणि समभुज त्रिकोणामध्ये लंब जर आपण टाकला, तर इथं बीई आणि ईसी एकरूप होतं. इथं तिसरा मुद्दा आहे. मग चौथा मुद्दा आपण लिहू, बीई बरोबर ईसी बरोबर 1/2 बीसी. 1/2 बीसी. याचाच अर्थ काय? बीसी भागिले 2. बीसी भागिले 2. बरोबर? एई बरोबर ईसी बरोबर बीसी भागिले 2. आता आपण बीई बरोबर एसी बरोबर बीसी भागिले 2. आपण बीईच करू. बीई बरोबर बीसी भागिले 2 लिहू. चला, बीई बरोबर बीसी भागिले 2. म्हणजेच बीई बरोबर काय झालं? बीसीच्या जागेवर अरे यार, क्या कर रहा है भाई साहब? मैं गलती से गलत लिख रहा है. बीसी भागिले 2 म्हणजे लिहितो एक आणि करतो एक असं झालं. हा लंब टाकल्यामुळे काय होतं? हे बीई आणि ईसी एकरूप होतात आणि दोघे सुद्धा बीई आणि ईसी हे दोन एकरूप होतात आणि दोघे सुद्धा बीसीच्या निम्मे आहेत. बरोबर? आता बीसी आणि एबी एकरूप आहे. बीसी आणि एबी एकरूप आहे. मग बीसीच्या जागेवर तुम्ही लिहा एबी भागिले 2. सगळ्यांना आपण एबी मध्ये का कन्व्हर्ट करतोय?
कारण मला इथं AB पाहिजे म्हणून BC छेद 2 च्या ऐवजी AB छेद 2 मी लिहून टाकला. आता मला साध्यामध्ये काय दिलंय त्याचा आपण एक विचार करू. साध्यात मला काय दिलंय? BD बरोबर 1/5 BC. BD बरोबर पक्षामध्ये दिले. 1/5 BC म्हणजे काय? BC भागिले 5. हे कशामध्ये दिले? पक्षामध्ये दिले. काय दिलं पक्षामध्ये? BD बरोबर BC छेद 5. आता BD बरोबर BC छेद 5 म्हणजेच काय झालं? म्हणजेच याचा अर्थ BD बरोबर इथं 6 आकडा लिहा. BC छेद 5 म्हणजेच AB छेद 5. AB छेद 5 म्हणजेच AB छेद 5. हे कशावरून बाबा? 2 वरून लिहा. 2 वरून. 2 वरून का? कारण AB आणि BC एकरूप आहे. सगळ्यांना या ABच्या ह्याच्यामध्ये आणलं. दोघांना आणलं आपण AB मध्ये. दोघांना म्हणजे कोणाला? BE बरोबर AB छेद 2 आणि BD बरोबर AB छेद 5. ठीक आहे? या गोष्टी आपण लिहिल्या. आता मला काय करायचं या ठिकाणी? मला एक लक्षात घ्या, एक गोष्ट काय करायची की इथे मला ADचा वर्ग आणि ABचा वर्ग पाहिजे. ADचा वर्ग कुठे मिळेल? बघा या छोट्या काटकोन त्रिकोणामध्ये. जरा आता नीट काही गोष्टी जरा समजून घ्याव्या लागतील. या छोट्या काटकोन त्रिकोणामध्ये बघा. या काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसचं प्रमेय तुम्ही वापरू शकताय. पायथागोरसच्या प्रमेयानुसार AD वर्ग बरोबर AE वर्ग अधिक DE चा वर्ग. आता DE ची पण किंमत काढून टाकू आपण. DE ची किंमत काय असेल? ABच्या स्वरूपात. DE बरोबर बघा 7वा मुद्दा. DE बरोबर DE म्हणजे काय? DE म्हणजे BE मधून तुम्ही BD वजा करा. BE वजा BD. बघा BE वजा BD. BE वजा BD. आता मला सांगा BE किती आहे? BE म्हणजे AB छेद 2. AB छेद 2 आणि वजा BD म्हणजे किती? AB छेद 5. AB छेद 5. आता तिरकस गुणाकार करू. 5 गुणिले AB 5 AB वजा 2 गुणिले AB 2 AB आणि भागिले 5 दुने 10. 5तून 2 गेले 3 राहिले. म्हणजे DE बरोबर काय झालं बाबा? इथं वाटलंच तर नंबर द्या 8. DE बरोबर आपल्याकडे आलं 5तून 2 गेले 3 AB छेद 10. 3 AB भागिले 10. ही कोणाची किंमत आली बाबा? DE ची. झालं, सगळ्या गोष्टी आल्या. आता आपण पायथागोरसचा प्रमेय वगैरे वापरून बाकी सगळ्या गोष्टी करू. बघा या छोट्या त्रिकोणामध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार AD वर्ग बरोबर AE वर्ग अधिक DE वर्ग. बघा काटकोन त्रिकोण कुठला तो बाबा? AED मध्ये. AED मध्ये याच्यामध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार डायरेक्ट मी लिहितो. आता पायथागोरसचं प्रमेय नाव नाही लिहित. पायथागोरसच्या प्रमेयानुसार सूत्र काय तयार होईल की AD वर्ग बरोबर AE चा वर्ग अधिक DE चा वर्ग. AE चा वर्ग अधिक DE चा वर्ग. झालं. त्याच्यानंतर दुसरा एक काटकोन त्रिकोण आहे आपल्याकडं. काटकोन त्रिकोण AEB मध्ये. AEB मध्ये 10वा मुद्दा. मला सांगा आता ह्या AEB या मोठ्या काटकोन त्रिकोणामध्ये काय सूत्र होईल? AB वर्ग बरोबर AE वर्ग अधिक BE वर्ग. बघा AB चा वर्ग बरोबर AE चा वर्ग अधिक BE चा वर्ग. BE चा वर्ग. आता मला बघा या ठिकाणी दोन गोष्टी जर बघितल्या या दोन सूत्रांमध्ये, मला AD वर्ग आणि AB वर्ग पाहिजे. बघा AD वर्ग आणि AB वर्ग पाहिजे. मला बाकी काहीच नको. हा AE नको आणि हा DE नको. मग आपण काय करू? या 9 मधून 10 वजा करू. 9 मधून 10 वजा केले की AE निघून जाईल. म्हणजे निदान AE निघून जाईल. आणि DE आणि BE चा जर विचार केला तर DE AB च्या स्वरूपात लिहू शकतो आणि BE सुद्धा AB च्या स्वरूपात लिहू शकतो. मग आता या ठिकाणी काय करू आपण? 9 वजा 10 केलं तर आपल्याकडे या ठिकाणी काय येईल बाबा? बघा लक्षात घ्या. AD वर्ग वजा AB वर्ग असं 11 नंबर लिहू. AD चा वर्ग वजा AB चा वर्ग बरोबर. AE वर्ग गेला आणि DE चा वर्ग वजा BE चा वर्ग. हे करू. आता DE चा वर्ग. DE किती आहे बाबा? DE म्हणजे 3AB छेद 10 चा वर्ग. 3AB छेद 10 चा वर्ग आणि वजा BE चा वर्ग. BE म्हणजे काय बाबा? माझ्याकडे दिले BE म्हणजे AB छेद 2 चा वर्ग. इथं लिहा AB छेद 2 चा वर्ग. ठीक आहे. AB छेद BE म्हणजे AB छेद 2 चा वर्ग. आता बघा 3 चा वर्ग 9, AB चा वर्ग AB वर्ग आणि 10 चा वर्ग झाला 100 वजा AB चा वर्ग AB वर्ग 2 चा वर्ग झाला 4. आता मला इथे बघा 9AB वर्ग भागिले 100 वजा AB 4 AB वर्ग छेद 4 ही वजाबाकी मला करायची आहे. आता इथे कॅल्क्युलेशनचा लय भाग महत्वाचा आहे. 9AB वर्ग आपल्या जागेवर भागिले 100 आपल्या जागेवर आपण छेद समान करून घेऊयात.
छेद समान करण्यासाठी काय करावं लागेल, वजाचं चिन्ह लिहिलं, या दोघांना सुद्धा 25 ने गुणलं, इथं 100 आहे. पलीकडे जर 100 करायचं असेल तर 4ला 25 ने गुणणं गरजेचं आहे. मग वर आणि खाली 25 ने गुणलं, एबीला 25 ने गुणलं तर 25 एबीचा वर्ग आणि भागिले 4ला 25 ने गुणलं तर 100. दोन्हीकडे मी कशाने गुणलं, 25 ने गुणलं वर आणि खाली. मग आता काय होईल, इथं छेद समान आहे म्हणजे वरच्यांची डायरेक्ट वजाबाकी. 9 वजा 25, 9तून 25 गेले किती राहिले बाबा, 9 वजा 25 म्हणजे 16. वजाचं चिन्ह आहे म्हणून 16 एबी वर्ग भागिले 100 माझ्याकडे आलं. 16 एबी वर्ग भागिले 100 आणि इथं बाबा एडीचा वर्ग वजा एबीचा वर्ग बरोबर वजा 16 एबी वर्ग भागिले 100. आता हे असं आलं. आता याच्या पुढे जाण्यासाठी मला हे रफ करावं लागेल. आता एवढा जर भाग मी काय करतो, काही रफ करतो. एवढा भाग तुम्ही याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्या किंवा व्हिडिओला पॉज करून लिहून घ्या. आता मी एवढा जरा भाग जो आहे तो रफ करतो. ठीक आहे. हा पार्ट आपण या ठिकाणी आता रफ करूया. त्याला खोडून टाकू आणि आता बघा पुढे काय होतंय, की या ठिकाणी बघा एक काम करू, वजा एबीच्या वर्गाला पलीकडे नेऊ. वजा एबी वर्ग पलीकडे गेला, अधिक एबी वर्ग झाला. ठीक आहे. वजा एबी वर्ग पलीकडे जाऊन तो अधिक एबी वर्ग होईल. एकच मिनिटं. सगळ्यांना दिसतं ना व्यवस्थित? हा. वजा एबी वर्ग पलीकडे जाऊन अधिक एबीचा वर्ग होईल. म्हणजे एडी वर्ग आपल्या जागेवर आहे. बरोबर? आणि बरोबर एबीचा वर्ग अधिक झाला आणि ते वजा 16 एबी वर्ग भागिले 100. ठीक आहे. वजा आणि इथं सॉरी एबीचा वर्ग आहे. हा एबीचा वर्ग, एडी वर्ग वजा एबी वर्ग. आता इथे आपण एक काम करू, इथे तिरकस गुणाकार करू. इथे तिरकस गुणाकार 100 गुणिले एबी वर्ग बघा काय होईल, 100 गुणिले एबी वर्ग 100 एबीचा वर्ग. ओके. आणि वजा हे 16 एबीचा वर्ग आणि भागिले 100 आपल्या जागेवर जसे तसे. आता एडीचा वर्ग बरोबर 100 मधून 16 गेले 84 राहिले. इथे आले 84 ए बीचा वर्ग भागिले 100. आता एबीचा वर्ग वर आहे, त्याला इकडे नेऊ, इकडे गुणिले, इकडे आला भागिले. एडी वर्ग भागिले एबीचा वर्ग, इथं वर राहिले 84, खाली राहिले 100. बघा एडीचा वर्ग भागिले एबीचा वर्ग या दोघांना सुद्धा 4ने जर भाग लावला, 4 दुने 8, 4 एक्के 4 आणि जर 100ला 4ने भाग लावला तर 25 उत्तर येईल. तर अशा प्रकारे एडी वर्ग छेद एबी बरोबर एबी वर्ग बरोबर 21/25 येईल. हे जरा समजून घ्यायला थोडंसं अवघड आहे. प्रश्न खूप मोठा आहे मित्रांनो, पण समजून घ्यायला जरासा अवघड असला तरी काळजी करू नका. एकदा दोनदा हा प्रश्न जरा नीट बघून घ्या. नक्कीच तुम्हाला समजेल. पण इम्पॉर्टंट आहे या वर्षीसाठी. ठीक आहे. आता पुढचे काही प्रश्न बघू. बघा, हा एक प्रश्न आहे पुढचा. इथे मला त्रिकोण काढायचा. हा प्रश्न जरा सोपा आहे. या प्रश्नात आपल्याला चांगले मार्क मिळू शकतात. चला पटापट, किती सगळे आहेत की नाही व्यवस्थित? येस. तर या ठिकाणी आपल्याला काही गोष्टी आता समजून घ्यायच्यात. पुढचा जो प्रश्न आहे बघा, याच्यामध्ये आपल्याला सोपा आहे. इथे तुम्हाला फक्त त्रिकोण काढायचा आहे. इथे बघा अशा प्रकारची जर आकृती आली, 2 त्रिकोण समरूप आहेत, एका त्रिकोणाच्या बाजू दिल्यात आणि दुसऱ्या त्रिकोणाच्या बाजू काढायच्यात. अशा प्रकारचा जर आपल्याकडे प्रश्न असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट 2 गोष्टी असतात इथं. काही आकृत्या अशा आहेत की ज्या डायरेक्ट काढायच्या असतात आणि काही आकृत्यांमध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागतं. आता ही डायरेक्ट काढायची का कॅल्क्युलेशन, हे कसं ओळखायचं? तर या ठिकाणी कॉमन जो पॉइंट असेल एखादा, बघा इथं एल आणि एल कॉमन आहे. एक जरी बिंदू कॉमन असेल तर इथं डायरेक्ट आकृती काढायची. ठीक आहे. पहिला आपण काय करायचं, त्रिकोण एलिमेंट काढू. त्रिकोण एलिमेंट साठी आपण काय करू, त्रिकोण एलिमेंट काढताना एक काम करू, एलिमेंट त्रिकोण एल एम आणि एन. एलिमेंटच्या बाजू काय दिलेत, एल एम बरोबर 3.6, त्याच्यानंतर कोण एल बरोबर 50 दिलेला आहे आपल्याला आणि एल एन बरोबर 4.2. पहिला आपण हा त्रिकोण एलिमेंट काढू. एलिमेंट मध्ये सुरुवातीला आपल्याकडे हे एल एम आपण या ठिकाणी काढलेली आहे 3.6. बघा ही 3.6 आपण काढली, व्यवस्थित काढा. 3.6 एल एम झालं. इथं लिहायचं 3.6 सेंटीमीटर. त्याच्यानंतर हा 50 अंशाचा एक कोन काढा. छानपैकी असा 50 अंशाचा इथं कोन काढला आपण. ओके. हा कोन काढला 50 अंशाचा आणि त्याच्यानंतर एल एन किती 4.2 आहे. कंपास मध्ये 4.2 सेंटीमीटर अंतर घेऊन कंस मारा. इथे 4.2 सेंटीमीटर द्या आणि याला जॉईंट करा. आता हा त्रिकोण कसा काढायचा तुम्हाला माहिती आहे. याच्यानंतर काय करायचं, आता मला दुसरा त्रिकोण काढायचा. याच्या आधारावरती आता हा त्रिकोण कसा काढायचा, एकदम सोपी गोष्ट आहे. इथून पुढे गडबड होते. पुढे काय करायचं, हा जो दोघांमधला एल जो कॉमन पॉइंट आहे त्याच्यामधून एक खाली अशी रेष मारायची आणि हिचे किती एकरूप भाग करायचे, 4/7 आहे. मोठा आकडा 7 आहे, मग 7 एकरूप भाग करायचे. बघा 1.5 सेंटीमीटर अंतर घ्या. 1 1 2 3 4 5 6 आणि 7. इथं म्हणा L1 L2 L3 L4 L5 L6 आणि L7 7 भाग केले.
आता 7 भागांमधला एमला कोणाला काय जोडायचं बघा. एल च्या समोर 4 आहे. मग एम आणि 4 या दोघांना जोडा. एल 4 ला जोडून टाका. बरोबर? याला जोडलं. आता दुसरा जो आहे एल क्यू तो 7 मधून आहे. मग याला एकूण कोण 7 मधून काढायचा. कसा काढायचा बघा. त्याच्या आधी मला याला वाढवावं लागणार आहे थोडंसं. मग काय करायचं कंपासमध्ये कितीही अंतर घ्यायचं. एल 4 जो आहे त्याच्यावर कंपासचं टोक ठेवायचं आणि एक कंस मारायचा. तेवढंच अंतर घेऊन एल 7 वर कंपासचं टोक ठेवायचं, दुसरा कंस मारायचा. झालं? त्याच्यानंतर हे अंतर आणि हे अंतर मोजायचं कंपासमध्ये. इथं कंपासचं टोक ठेवायचं आणि कंस मारून घ्यायचा आणि याला थोडंसं पुढे असं वाढवायचं छानपैकी असं. झालं? मग याला समांतर काढला म्हणजे एल ला कोण मिळाला? एल क्यू मिळाला. म्हणजे इथं जो बिंदू तुमच्याकडे असेल, हा क्यू बिंदू असेल. सेम आता जी प्रोसिजर तुम्ही इथं केली, तीच इथं करायची आहे. इथून एम वर कंपासचा टोक ठेवून कंस मारायचा. तेवढंच अंतर घेऊन क्यू वरून कंस मारायचा. बरोबर? एम वर कंपासचा टोक ठेवून कंस मारला, एम वर आधी. नंतर क्यू मधून मारायचा तेवढंच अंतर घेऊन आणि मग हे अंतर आणि हे अंतर मोजायचं दोघांमधलं आणि इथं कंपासचं टोक ठेवायचं आणि इथून एक कंस मारून घ्यायचा आणि याला जोडून टाकायचं. याला जोडलं की हा जो बिंदू तुम्हाला मिळाला. एल एम एन हा हा तुमच्याकडे जो होता एन होता. एल एम एन ला एल क्यू पी मिळाला. एल क्यू आणि हा पी मिळाला. तर अशा प्रकारे हा त्रिकोण आणि ही आकृती आपण काढू शकतो. थोडासा प्रश्न वेगळा आहे, पण जरा सोपा प्रश्न आहे बघा. तर असा हा प्रश्न क्रमांक दुसरा. तर आता याच्यातला एक तिसरा प्रश्न आहे. तर तिसरा आणि शेवटचा प्रश्न आपण बघूया काय आहे तो. यातला चौथ्यातला आणि नंतर मग आपण 5वा प्रश्न बघू. बघा याच्यामध्ये काय नदीच्या पात्राची रुंदी काढण्यासाठी एका माणसाने पात्राच्या काठावरून विरुद्ध काठावर असणाऱ्या झाडाच्या शेंड्याकडे पाहिले असता 60 अंश मापाचा उन्नत कोन होतो. त्याच रेषेत नदीच्या पात्रापासून 24 मीटर अंतर मागे जाऊन पुन्हा झाडाच्या शेंड्याकडे पाहिले असता 30 मापाचा उन्नत कोन होतो. इथं 30 पाहिजे बरं का. 30 अंश मापाचा उन्नत कोन होतो. तर नदी पात्राची रुंदी आणि झाडाची उंची काढा. ओके. या ठिकाणी जरा ते 30 अंश राहिलेलं आहे ते आपण ऍड करू. म्हणजे जरा बरं वाटेल जरा बघायला गणिताकडे. नाहीतर जरा हे गणित जरा तुम्हाला बघायला थोडंसं अवघड वाटेल. पण गणित तसं सोपं आहे. आपण पटकन बघूयात. अगोदर जरा हे एडिट आपण करूयात. 60 च्या ऐवजी 30 अंश मापाचा कोन होतो. ठीक आहे. झालं चला. एवढं जरा चेंज करू आपण. हां. चला. ठीक आहे. बघा या ठिकाणी हा एक छोटासा बदल होता. तो आपण या ठिकाणी केला. आता बघा हां, इथे बघा. येस, इथे काय होतं आता बघा आकृती पहिली आपण काढू. मला काय दिलंय नदी पात्राची रुंदी काढण्यासाठी. आता ही नदी आहे. झुळझुळ वाहते नदी मस्त. नदीतून पाणी वाहतंय. या नदी पात्राची रुंदी काढण्यासाठी एका माणसाने काय केलं? पात्राच्या एका काठावरून विरुद्ध काठावर असणाऱ्या झाडाच्या शेंड्याकडे बघितलं. इथं समजा तो माणूस उभा आहे. इथून पलीकडच्या साईडला या बाजूला इथं जर बघितलं तर या बाजूला काय बाबा या बाजूला कोण उभा आहे? या बाजूला झाड उभा आहे. या बाजूला काय बाबा झाड आहे. तर या झाडाच्या शेंड्याकडे असं, 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 असं झाड आहे. या झाडाच्या वर त्यांनी बघितलं. या झाडाच्या वर बघितल्यावर किती 60 मापाचा कोन बाबा झालेला आहे. बरोबर? त्याच रेषेत नदी पात्रापासून 24 मीटर अंतर मागे जाऊन इथून परत हा 24 मीटर अंतर मागे आलेला आहे. आणि इथून परत झाडाच्या शेंड्याकडे बघितलं तर 30 अंश मापाचा कोन झालाय. तर ही पहिली आकृती व्यवस्थित काढली पाहिजे. या आकृतीमध्ये बघा, हे समजा आपल्याकडे या आकृतीमध्ये अशा प्रकारे ही आकृती आहे. समजा ही आपली छान आकृती काढू. या आकृतीमध्ये समजा इथे झाड आहे. समजा इथं बी या ठिकाणी झाड आहे आणि ए पासून बी पर्यंत AB जी आहे ही नदी पात्राची रुंदी आहे आणि इथे तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी तो परत सी या ठिकाणी माणूस जातो, रिटर्न फिरतो ते ठिकाणी. आता बघा आपण व्यवस्थित ही आकृती काढून घेऊ. बघा हे नदीच्या पात्राची रुंदी. AB बरोबर समजा नदीच्या पात्राची रुंदी आहे. AB बरोबर नदी पात्राची रुंदी. त्याला आपण x म्हणू. AB त्याला आपण x म्हणू. नदी पात्राची रुंदी. नदी पात्राची रुंदी. नदी पात्राची रुंदी जी आपल्याला माहिती आहे का? नाही माहिती. आता समजा एक झाड आहे. हे आपल्याकडे एक झाड आहे. ही BD समजा BD झाडाची उंची आहे. ओके. समजा BD बरोबर आपल्याला दिले झाडाची उंची. झाडाची उंची ती पण आपल्याला काय सध्या माहिती नाहीये. बरोबर? याच्यानंतर हा काय करतो इथून या झाडाच्या शेंड्याकडे ज्यावेळेस बघतो, त्यावेळेस 60 अंश मापाचा कोन होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर परत तो मागे येतो. किती? 24 मीटर मागे येतो. ज्यावेळेस तो 24 मीटर मागे येतो आणि मागे येऊन परत झाडाच्या शेंड्याकडे बघतो, तेव्हा तिथं 30 अंश मापाचा कोन होतो. तर आपल्याला नदी पात्राची रुंदी
आणि झाडाची उंची काढायची. एकदम सोपा विषय. बघा काय करायचं सांगतो. एकदम आरामात. पहिले काय करू आपण, इथं नदी पात्राची जी रुंदी आहे ती आपण x मानली. तर पहिली x स्वरूपामध्ये किंमत काढू बीडीची. बरोबर, बीडीची किंमत काढू किती असेल. बघा या ठिकाणी जर मी काटकोन त्रिकोण एडीबीचा जर विचार केला, काटकोन त्रिकोण एडीबी मध्ये, काटकोन त्रिकोण एडीबी मध्ये, एडीबी मध्ये थीटा किती आहे बाबा, 60 अंश आहे. मला थीटा दिलाय आणि लगतच्या बाजू काढायचे आणि समोरच्या बाजूचा पण, लगतची बाजू मी x मानले आणि सध्या समोरची बाजू मला काढायची. मग इथं टॅन थीटाचं सूत्र वापरा, ज्याच्यामध्ये लगतची बाजू आणि समोरची बाजू आहे. मग टॅन थीटाचं सूत्र काय बाबा, टॅन थीटाचं सूत्र आहे समोरची बाजू, मी शॉर्टकट मध्ये लिहितो, भागिले लगतची बाजू. आता समोरची बाजू कोण आहे बाबा या ठिकाणी बघा, चला इथं टॅन थीटा किती आहे, 60 अंश आहे आणि बरोबर समोरची बाजू बीडी आणि भागिले एबी. इथं लिहायचं बीडी भागिले एबी. टॅन 60 ची किंमत किती असते, वर्गमुळात 3 असते. बीडी माहिती नाहीये आणि एबी आहे एक्स. एक्स भागिले इकडे आला गुणिले, म्हणजे बीडी बरोबर काय झालं, एक्स भागिले इकडे आला गुणिले वर्गमुळात 3 गुणिले एक्स. बीडी बरोबर मला मिळालं वर्गमुळात 3 गुणिले एक्स. आता पुढचं टार्गेट माझं काय, बीडी निघाल्यानंतर माझं पुढचं जे टार्गेट आहे ते काय आहे, मला या ठिकाणी बीसी काढणं. ठीक आहे, बीडी माझ्याकडे आहे वर्गमुळात 3x. चला वाटलंच ते मी इथं असं लिहितो, वर्गमुळात 3x. आता आपण दुसऱ्या त्रिकोणाचा विचार करू. कुठल्या त्रिकोणाचा, त्रिकोण डीसीबी चा. त्रिकोण डीसीबी मध्ये, त्रिकोण डीसीबी मध्ये, या डीसीबी मध्ये थीटा किती बाबा, 30 अंश आहे. थीटा बरोबर आता आपल्याकडे आहे 30 अंश. मग आता इथं परत टॅन थीटाचं सूत्र वापरू आपण. टॅन थीटा बरोबर समोरची बाजू, आता या थीटाच्या समोर कुठली बाजू आहे, बीडी, बीडी भागिले लगतची बाजू कुठली, इथं बीसी, लगतची बाजू बीसी. आता टॅन थीटा किती आहे बाबा, टॅन 30 आहे. थीटा किती बाबा, 30 आहे. इथं बीडी किती, वर्गमुळात 3x, वर्गमुळात 3x. आणि बीसी बरोबर किती, बीसी म्हणजे काय बाबा, एसी अधिक एबी. बीसी म्हणजे एसी अधिक एबी असतं, एसी अधिक एबी असतं. वर्गमुळात 30 ची किंमत, सॉरी टॅन 30 ची किंमत किती असते, 1/वर्गमुळात 3 बरोबर वर्गमुळात 3x आणि भागिले एसी किती आहे बाबा, 24 आहे आणि एबी x आहे. 24 अधिक x येईल इथं, 24 अधिक x. आता तिरकस गुणाकार, 24 अधिक x गुणिले, बघा या ठिकाणी जर मी तिरकस गुणाकार केला तर वर्गमुळात 3x गुणिले वर्गमुळात 3 किती झालं बाबा, बघा करा, वर्गमुळात 3x गुणिले वर्गमुळात 3 बरोबर 24 अधिक x गुणिले 1 किती झालं, 24 अधिक x झालं. आता बघा वर्गमुळात 3 गुणिले 3 3 आणि हा x बरोबर 24 अधिक x. हा x अधिक इकडे आले वजा 3x वजा x बरोबर 24. 3x मधून x गेला 2x बरोबर 24. मग x बरोबर किती, 24 आपल्या जागेवर, 2 गुणिले इकडे आले भागिले x बरोबर 12. 24 च्या निम्मे झाले 12. x बरोबर 12 याचा अर्थ काय, x बरोबर 12 म्हणजे नदी पात्राची रुंदी बरोबर 12 मीटर आली. म्हणून आपण x बरोबर 12 म्हणजे नदी पात्राची रुंदी 12 मीटर आली. आता मला काय करायचे, बीडी काढायचे. बीडी म्हणजे काय, झाडाची उंची. ओके, बघा नदी पात्राची रुंदी, रुंदी बरोबर काय बाबा आपल्याकडं, बरोबर आपल्याकडे आपण म्हटलं होतं ए बी, जी एक्स आले आणि ती किती आले बाबा, 12 मीटर. नदी पात्राची रुंदी 12 मीटर. आता आपण झाडाची उंची काढू. नदी पात्राची रुंदी आली 12 मीटर. आता झाडाची उंची, मग इथं झाडाची उंची काय बाबा, झाडाची उंची बरोबर, झाडाची उंची आपल्याकडे या ठिकाणी येईल बरोबर बीडी. झाडाची उंची म्हणजे आपल्याकडे बीडी आहे. मग इथं लिहायचं बीडी. बीडी बरोबर किती, वर्गमुळात 3x आहे. बीडी बरोबर वर्गमुळात 3x. वर्गमुळात 3 ची किंमत 1.73 आपल्याला ऑलरेडी इथं दिलेली आहे. आणि x ची किंमत किती आली बाबा, 12. 1.73 गुणिले 12. आता हा गुणाकार केला तर 12 त्रिक 36 चे 6, आजच्या आले 3, 12 7 84, 85 86 87, 87 चे 7, आजच्या आले 8, 12 1 12 आणि 8 झाले 20, 12 1 12 आणि 8 झाले 20. आपल्याकडे 20.76 ही झाली झाडाची उंची, 20.76 मीटर. तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न 4 मार्काला जरी असला तरी तो पटकन सॉल्व्ह करून झालेला आहे. तर आता याच्यानंतर आपण काय करू, प्रश्न क्रमांक शेवटचा जो 5वा आहे तो आपण बघूया. चौथ्यामध्ये 3 प्रश्न असतात. आता प्रश्न क्रमांक 5वा जो आहे तो आपण या ठिकाणी बघूयात. 5व्या प्रश्नामध्ये काय करायचं बघा, इथे जरा नीट समजून घ्या की एका वर्तुळाकार बागेचा व्यास 13 मीटर आहे. समजा अशी वर्तुळाकार बाग आहे
आणि ह्या बागेचा व्यास डी बरोबर 13 मीटर आहे. ओके, व्यास 13 मीटर आहे. असून बागेच्या 2 प्रवेशद्वारांमधलं अंतर 13 मीटर. तर 2 प्रवेशद्वार आहेत त्यांच्यातलं अंतर पण 13 मीटर. म्हणजे त्या 2 प्रवेशद्वारांमधलं अंतर व्यासाइतके आहे. समजा ए या ठिकाणी एक प्रवेशद्वार आहे, बी या ठिकाणी एक प्रवेशद्वार आहे, हा तुमचा ओ केंद्रबिंदू आहे, बरोबर, वर्तुळाचा म्हणजे बागेचा. आता या ठिकाणी ए या ठिकाणी एक प्रवेशद्वार आहे, बी या ठिकाणी एक प्रवेशद्वार आहे. आता आपल्याला काय सांगितलंय, बागेच्या परिघावर एक विद्युत खांब असा उभा करायचा आहे. याच्या परिघावर म्हणजे कुठेतरी टोकावरती असा उभा करायचा आहे, जेणेकरून प्रत्येक प्रवेशद्वारापासून खांबापर्यंतच्या अंतरातला फरक, म्हणजे या प्रवेशद्वारापासून खांबापर्यंतच्या अंतरातला जो काही फरक आहे तो 7 असणार आहे. म्हणजे समजा मी डी या ठिकाणी जर का मी खांब घेतला, तर एडी आणि हे बीडी म्हणजे या खांबापासून इथलं अंतर आणि या खांबापासून इथलं अंतर, या दोघांमधला फरक 7 आहे. या दोघांमधला फरक 7 आहे. म्हणजे जर का हे जर x असेल, तर हे काय असणार आहे बाबा, x अधिक 7 असेल किंवा x वजा 7 असू शकतो. फरक 7 आहे म्हणजे x वजा 7 वगैरे तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. ठीक आहे. आता एक आपण काम करू. या ठिकाणी आपण घेऊ a या ठिकाणी समजा समजा a या ठिकाणी a व b या ठिकाणी 2 प्रवेशद्वारे आहेत. ओके, या ठिकाणी प्रवेशद्वारे आहेत. प्रवेशद्वारे आहेत बरं का, या ठिकाणी प्रवेशद्वारे आहेत. एकदम सोपा विषय. व डी या ठिकाणी खांब आहे. डी या ठिकाणी खांब घेतल्यास ओके, खांब आहे असं आपण म्हणू. डी या ठिकाणी खांब आहे, विद्युत खांब आहे. झालं. आता एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आपल्याला काय दिलंय, व्यास जो आहे AB बरोबर आपल्याला दिलंय, AB बरोबर आपल्याला दिलेलं आहे 13 मीटर, बरोबर. आता आपण एक काम करू, AB 13 मीटर आहे. AB हे काय, या 2 प्रवेशद्वारांमधलं अंतर जे 13 मीटर आहे. आपण आता काय करू, AD आणि BD यांचा विषय आपल्याकडे. BD बरोबर आपण काय म्हणू, BD बरोबर किंवा AB बरोबर आपण काय म्हणू बाबा, AB बरोबर आपल्याकडे समजा x आहे. AB बरोबर x, AD बरोबर x मानू. AD बरोबर x मानू. म्हणजे एका खांबापासूनचं अंतर म्हणजे D पासून A या प्रवेशद्वारापर्यंतचे अंतर. ओके. आता AD जर x असेल तर माझ्याकडे BD किती झालं बाबा, BD बरोबर मी काय म्हणतो, AD बरोबर जर x असेल तर BD बरोबर, किंवा इथं एक काम आपण असं असं या ठिकाणी, म्हणजे एकतर ही एक मेथड आहे, दुसरी पण एक मेथड आहे की ज्याच्यामध्ये या दोघांची वजाबाकी आपण काय करू, AD ला आपण काय करू बाबा, AD बरोबर x म्हणा आणि BD जो आहे त्याला आपण y म्हणू, म्हणजे डोक्याला तापच नको. AD x आणि BD y, डोक्याला ताप नको. या दोघांमधला जर तुम्ही विचार केला, या दोघांमधलं आपल्याला काय विचारलंय की या अंतरातील फरक, या 2 अंतरातला जो फरक आहे दिलेल्या अटीनुसार, तो फरक किती आहे, 7 आहे. म्हणजे x वजा y बरोबर माझ्याकडे 7 आहे. हा फरक 7 आहे. मग जर मी x ची किंमत काढायला गेलं y च्या स्वरूपामध्ये, y वजा आहे पलीकडे गेला अधिक y आणि हा आपला अधिक 7 जसाच्या तसा, म्हणजे x बरोबर माझ्याकडे y अधिक 7 येईल. झालं, x बरोबर y अधिक 7. आता त्रिकोण बघा, याला मी काय म्हटलंय, x म्हटलंय, याला मी y म्हटलंय. तुम्ही त्रिकोण ADB चा विचार केला तर तो एक काटकोन त्रिकोण आहे. का? कारण इथे 90 मापाचा कोन होतो. का? कारण तो अर्धवर्तुळात अंतर्लिखित आहे. अर्धवर्तुळात अंतर्लिखित आहे म्हणजे हा कोन 90 मापाचा. बघा, कोन ADB बरोबर 90 अंश. कारण अर्धवर्तुळात अंतर्लिखित. तुम्ही इथं लिहू शकताय कंसात, अर्धवर्तुळात अंतर्लिखित. जागा कमी म्हणून मी लिहित नाही. म्हणून काटकोन त्रिकोण ADB मध्ये मग ADB मध्ये कुठलं प्रमेय होईल, पायथागोरसचं प्रमेय. पायथागोरसच्या प्रमेयानुसार सूत्र काय बाबा, AB चा वर्ग बरोबर AD वर्ग अधिक BD वर्ग. म्हणजेच असंही लिहू शकतो, AD वर्ग अधिक BD वर्ग बरोबर AB वर्ग, पायथागोरसच्या प्रमेयानुसार. मला सांगा AD किती आहे, x आहे. x चा वर्ग अधिक BD काय म्हटलंय, y चा वर्ग, आणि AB किती 13 आहे, 13 चा वर्ग. x चा वर्ग, x ची किंमत किती, y अधिक 7. मग x च्या जागेवर लिहायचं y अधिक 7 त्याचा वर्ग अधिक हा y वर्ग बरोबर 13 चा वर्ग किती, 169. आपल्याला काय काढायचंय की खांबाचे दोन्ही प्रवेशद्वारांपासूनचं अंतर काढायचंय. म्हणजे x जे आहे ते a पासूनचं अंतर होईल आणि y जे आहे b पासूनचं अंतर होईल. मग x आणि y च्या किमती काढायच्या. आता y अधिक 7 कंसाचा वर्ग, याचा वर्ग कसा करणार, a अधिक b कंसाचा वर्ग या सूत्रानुसार, a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग या सूत्रानुसार. मग या सूत्रानुसार मी काय करणार, पहिला a चा वर्ग
म्हणजे y अधिक 7चा वर्ग करताना पहिला a चा म्हणजे y चा वर्ग अधिक 2ab 2 गुणिले a ची किंमत किती y आणि b ची किंमत 7 अधिक b चा वर्ग म्हणजे 7चा वर्ग. मग हा विस्तार काय होईल? y वर्ग आपल्या जाग्यावर बे 7 14 आणि हा y जसाच्या तसा अधिक 7चा वर्ग 49 म्हणजे y वर्ग अधिक 14y अधिक 49. मग इथं आपण लिहू y वर्ग अधिक 14y अधिक 49 हा y अधिक 7चा विस्तार आणि अधिक हा y वर्ग जसाच्या तसा बरोबर 169 झालं. आता हा y वर्ग आणि y वर्ग किती झाले? 2y चा वर्ग अधिक हा 14y आणि अधिक हा 49 जाग्यावर 169 अधिक आहे इकडे आले वजा 169 बरोबर 0. 2y वर्ग आपल्या जाग्यावर 14y आपल्या जाग्यावर 49 वजा 169 किती आले बाबा? 169 मधून आपल्याकडे 49 गेले राहिले आपल्याकडे 120 म्हणून वजा 120 मोठ्या संख्येचं चिन्ह. 2 14 120 सगळ्यांना दोनाने भाग जाईल. दोनाने भाग लावला y एक्के y वर्ग जसा तसा बे 7 14 म्हणून 7y आणि वजा 120 च्या निम्मे 60 बरोबर 0. आता हे वर्ग समीकरण सोडवायचे अवयव पद्धतीने आणि हे सोडवून y ची किंमत काढायची आहे. आता या वर्ग समीकरणाचा विचार केला तर 60 चे आपल्याला अवयव पाडायचे आहेत. 60 चे अवयव काय पडतात? 10 सक 60 12 पंचे 60 15 चौक 60 असे अवयव पडतील बरोबर. आता मला वजाबाकी 7 पाहिजे. कोणाची वजाबाकी 7 येते? 12 आणि 5 ची. 12तून 5 गेले 7. 12ला वजा 5ला अधिकचं चिन्ह 12ला अधिक आणि 5ला वजाचं चिन्ह आपण या ठिकाणी देऊ आणि मग इथं लिहू y वर्ग अधिक 12y वजा 5y वजा 60 बरोबर 0. आता y वर्ग अधिक 12y आणि 5y वजा 60 यांच्यातून कॉमन काढू. या दोघांमधून y कॉमन निघाला कंसात राहतील y अधिक 12 वजा या दोघांमधून 5 कॉमन काढू. 5 कॉमन काढलं कंसात वजा 5 बाहेर फक्त y राहिलं या वजाचं अधिक झालं आणि 12 पंचे 60 म्हणून इथं राहील 12 बरोबर 0. आता दोन उत्तर येतील y अधिक 12 आणि पलीकडच्या कंसात y अधिक 12 दोन वेळा आहे त्यांना एकदाच लिहिलं आणि पलीकडे y वजा 5 राहतील y वजा 5 राहतील बरोबर 0. मग आता बघा दोन उत्तर आपल्याकडे या ठिकाणी येतील y अधिक 12 बरोबर 0 किंवा y वजा 5 बरोबर 0 बरोबर. आता y बरोबर अधिक 12 आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 12 आणि वजा 5 आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 5. आता मला सांगा y ची किंमत आपण वजा 12 घ्याल का? नाही अधिक 5 घेणार. मग y ची किंमत आपण 5 घेऊयात. मग y बरोबर 5 तर x बरोबर किती? y अधिक 7 आहे. x बरोबर आपल्याकडे असतं y अधिक 7. y ची किंमत 5 5 अधिक 7 5 अधिक 7 किती? 12 x बरोबर 12. x बरोबर 12 म्हणजे काय? a पासून d पर्यंतचं अंतर म्हणजे एका प्रवेशद्वारापासून d पर्यंतचं अंतर ओके या खांबापर्यंतचं अंतर आणि x बरोबर 12 म्हणजे एका प्रवेशद्वाराचं खांबापासूनचं अंतर 12 आणि दुसऱ्या प्रवेशद्वाराचं खांबापासूनचं अंतर 5 मीटर असेल असं या ठिकाणी आपण सांगू शकतो. थोडी गिचमीट झाली पण ठीक आहे थोडी संकल्पना कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. याच्यानंतर आपला एक शेवटचा प्रश्न आहे याच्यातला तो आपण बघूयात. ओके बघा लास्ट मे बेस्ट सगळ्यात शेवटचा प्रश्न. हा प्रश्न बघा काय या प्रश्नात काय दिले x वजा 6y अधिक 11 बरोबर 0. ही रेषा 8 वजा 1 आणि 0 k या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला दुभागते तर k ची किंमत काढा. या ठिकाणी बघा हा एक रेषाखंड आहे समजा आपल्याकडे हा एक रेषाखंड आहे माझ्याकडे समजा तो a आणि b आहे. a चे निर्देशक आपण म्हणू 8 आणि वजा 1 आहे आणि b चे निर्देशक 0 आणि k आहे. आता एक जी रेषा आहे हा समजा एक मध्यबिंदू आहे यांचा बरं का. ही जी रेषा आहे ही रेषा आता या रेषेचं समीकरण काय x वजा 6y अधिक 11 बरोबर 0 हे या रेषेचं समीकरण आहे बरोबर. आता ही रेषा जी आहे याला दुभागते म्हणजे इथं दोन भाग करते म्हणजे याचा अर्थ काय बाबा P हा याचा अर्थ आपण काय घेऊ इथं P बिंदू घेऊ ज्याचे निर्देशक x आणि y असतील. P हा AB चा मध्यबिंदू आहे असं आपण या ठिकाणी म्हणू बरं का. बघा बघा येथे P हा AB चा मध्यबिंदू आहे. AB चा मध्यबिंदू आहे. मग मध्यबिंदू असेल तर मग आपण कुठलं सूत्र वापरतो? मध्यबिंदूच्या सूत्रानुसार. म्हणून मध्यबिंदूच्या सूत्रानुसार ओके सूत्रानुसार मध्यबिंदूच्या सूत्रानुसार आपण काय P चे निर्देशक काढायचं सूत्र काय x1 अधिक x2 भागिले 2 आणि y1 अधिक y2 भागिले 2 हे आपलं सूत्र.
आता याच्यात x1 आणि x2 काय बाबा? हा बघा, हा x1, हा y1, हा x2 आणि हा y2. मग आता या सगळ्या किमती व्यवस्थित इथं टाकून द्या. बघा, P चे निर्देशक x1 अधिक x2, x1 8, x2 0. मग इथं P चे निर्देशक 8 अधिक 0 भागिले 2 आणि पलीकडं y1 किती वजा 1 आणि y2 किती k आहे. म्हणजे इथं तुम्ही k वजा 1 लिहिलं तरी चालेल भागिले 2. y2 ची किंमत आधी लिहिली k, नंतर y1 ची किंमत लिहिली वजा 1 आणि भागिले 2. चालेल? बघा. आता इथं P चे निर्देशक काय? 8 आणि 0 किती 8 भागिले 2 आणि k वजा 1 भागिले 2. P चे निर्देशक 2 चौक 8 आणि k वजा 1 भागिले 2. झालं? आता लक्षात घ्या, P चे निर्देशक 4 कंसामध्ये 4 आणि k वजा 1 भागिले 2 आहे. याचा अर्थ x निर्देशक 4 आहे आणि y निर्देशक k वजा 1 भागिले 2. आता इथे लक्षात घ्या, P हा बिंदू कुठल्या रेषेवर आहे बाबा? P हा बिंदू जर तुम्ही बघितला, आपल्याला म्हटले P हा बिंदू x वजा 6y अधिक 11 बरोबर 0 या रेषेवर आहे. या रेषेवर आहे. या रेषेवर आहे याचा अर्थ यामधल्या x ची किंमत तुम्ही 4 घ्याल आणि y ची किंमत, म्हणून आपण काय करू, x बरोबर 4 घेऊ आणि y बरोबर k वजा 1 भागिले 2 घेऊ. या किमती घेतल्या की तुमचं उत्तर ऑटोमॅटिकली निघतंय. k ची किंमत आरामात निघेल. बघा, x ची किंमत 4 आहे, वजा 6 गुणिले y ची किंमत किती, k वजा 1 भागिले 2 आणि बरोबर अधिक 11 बरोबर 0. बघा, आता 4 अधिक 11 किती झाले? 15 वजा 2 त्रिक 6 म्हणून 3 कंसात k वजा 1 बरोबर 0. 15 अधिक a बरोबर चिन्हाच्या पलीकडे वजा, वजा 3 कंसात k वजा 1 बरोबर वजा 15 झाले. वजा 15. वजा 3 गुणिले पलीकडे गेले भागिले k वजा 1 बरोबर वजा 15 भागिले वजा 3. बघा, k वजा 1 आपल्या जाग्यावरती आणि 3 5 15 वजा वजाचं चिन्ह गेलं, फक्त 5 राहिलं. k आपल्या जाग्यावर, 5 आपल्या जाग्यावर, वजा 1 आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, अधिक 1 राहिले आणि k बरोबर 5 आणि 1 6 झालं. अशा प्रकारे इथं k ची किंमत तुम्ही काढू शकता. हा थोडासा वेगळाच प्रश्न आहे, पण खूप वेगळा होता, महत्वाचा होता. ठीक आहे? तर आज मित्रांनो आपण इथेच थांबूयात. बघा, आजच्या चर्चेत इथेच थांबू आपण. आज ही एक प्रश्नपत्रिका आपण बघितलेली आहे. पुढच्या एखाद्या लेक्चरमध्ये आपण इतिहास आणि भूगोल यावरती आपण चर्चा करू. ठीक आहे? तर आजच्या चर्चेत इथेच थांबूयात मित्रांनो. नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर जर ही व्हिडिओ बघत असाल आणि नवीन असाल तर आपला चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबा. आपण बऱ्याचशा व्हिडिओज आपण आपल्या या YouTube चॅनलवरती अपलोड करत असतो. तर मित्रांनो, आता आपण इथेच थांबूयात. बाय सर्वांना. धन्यवाद.